सदाशिवसमारंभाम् आचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दो आचार्य शङ्करो जो ग्रन्थार्थ विवेक चतुरो सारोने कर्मठतेचा विचारो प्रबोध दिन करो प्रकाशिला जयांचे करिता श्रवण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जो सद्गुरु भक्तीचा शृंगार जो ज्ञान वैराग्याचे भांडार जो सच्चिदानंद एकाकार त्या एकनाथा नमस्कार एकपणे नासोने अज्ञान भ्रांती उपदेशिती तत्वमसी एकांती शिष्या लागे परम शांती सद्गुरु कृपेचिने श्री राम जय राम परम पूज्य श्री दादांना साष्टांग नमस्कार करते. परम पूज्य माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते. श्रोते हो, आपण जगदीश मूर्ती आहात. आपणा सगळ्यांना नमस्कार करून आजचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. आपण 30व्या अध्यायामध्ये आहोत आणि 30व्या अध्यायामध्ये आपण श्री गुरूंचं स्तवन बघितलं. आणि आता कालच आपण बघितलं की जसं आता ज्ञानाचा भाग सगळं झालेला आहे, आता फक्त समाप्तीकडे आपण आता निरसनाकडे जात आहोत. की उद्धव सुद्धा निघालेले आहेत, ज्ञानी झालेले आहेत आणि ते सुद्धा बद्रिकाश्रमाकडे निघाले आणि भगवंत सुद्धा आता निजधामाकडे जाण्याला निघाले आहेत. आणि त्याचं पर्यवसन म्हणजे भगवंत कसे आपला देह सोडतात हे बघण्याची आता इच्छा परीक्षितीने दाखवली आहे. आता प्रश्न करता परीक्षिती आहे, आता उद्धव नाही आहे. म्हणजे थोडी खालची पायरी आली आहे. उद्धवाचे प्रश्न कसे सगळे परब्रह्म परमात्माचे होते आणि सगळं अगदी परब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्मज्ञानाबद्दलच सगळं होतं त्याचं. तसंच त्याचं बोलणं होतं आणि तेच त्याचे प्रश्न होते. आणि आता या अध्यायामध्ये आपण बघितलं की उद्धव हे परीक्षिती म्हणतो की मला भगवंत श्री निजधामाला जाताना कसं त्यांनी आपला म्हणजे देह सोडला, देह कसा ठेवला किंवा देहासहित गेले आहेत. भगवंत देह सोडून तुमच्या माझ्यासारखे नाही गेले आहेत, देहासहित निजधामाला गेले. आणि ते कसं काय झालं हे मला तुम्ही सांगा. आपले त्यांच्या समोर जे बसले शुकदेव त्यांना विचारतात की हे श्री शुकदेवा, तुम्ही मला तो प्रसंग मला विस्ताराने सांगा. या 30व्या अध्यायामध्ये आपल्याला हे बघायचं आहे त्याचं. आणि काल श्री गुरु स्तवनामध्ये सगळा लीला भाग, श्री गुरु सुद्धा लीलेचेच आपण बघितले. आता जे ज्ञानाचे श्री गुरु आपण आतापर्यंत बघितले, आता सगळ्यांची श्रीकृष्णाची जशी लीला तशी श्री गुरूंची लीला तेच आपण बघितलं. कारण आता सगळं इकडे म्हणजे खाली सगळं आलेलं आहे. आता ज्ञानाचा भाग संपलेला आहे आणि वेदांचे जे तिथं म्हणजे सगळं हे बोलण्यासाठी वेदांनी सुद्धा मौन जिथं धारण केले आहे ते भगवंतांनी स्वतः बोलले आणि पूर्ण इतिहास आपल्याला सांगितला. सगळं ज्ञान त्यांनी उद्धवाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला दिलेला आहे, हे विसरता कामा नये. तो उपकार आपल्यावरच झालेला आहे. आणि ज्या स्वरूपामध्ये आसक्त झालेले हे माझे नेत्र ते स्वरूपापासून परत काढून नेण्यासाठी स्त्रिया का म्हणजे भगवंताच्या स्त्रिया का समर्थ झाल्या नाहीत असे कित्येक प्रश्न परीक्षिती आणि उद्धव ह्या शुकदेवांच्या मध्ये झाले आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की ब्राह्मणाच्या शापाचे पालन केले म्हणून श्रीकृष्ण परिपूर्ण परब्रह्म परमात्मा आहे.
तरी सुद्धा त्यांनी ब्राह्मणाच्या शापाचे पालन केले. नाहीतर तो जसा उद्धवाला त्यांनी त्या शापापासून सोडवलं तसा स्वतः नव्हता सोडू शकत, स्वतः नव्हता सुटू शकत. स्वतः नाही सुटला, नाही आपल्या यादव कुळातल्या कोणालाही सोडलं, पण तरीही ते ब्राह्मणांचा तिरस्कार नको, मी गेल्यावर हे तर जाणारच आहेत, यादव कुळातले सगळे जाणार आहेत, आणि ते गेल्यावर सुद्धा मागे सुद्धा श्रेष्ठता कोणाला द्यायची आहे? ब्राह्मणांना द्यायची आहे. ब्राह्मणांचा छळ होऊ नये, त्यांचा तिरस्कार होऊ नये, त्यांच्याशी कोणीही दुर्भाषण करू नये. आणि हे सगळं मी करेल ना, त्यांचा अपमान जर, हे सगळं दुर्भाषण हे जर मी केलं, ब्राह्मणांच्या शापावर मी नाही चाललो, तर दुसरे पण त्याच्यावर नाही चालणार. त्यांना असं वाटेल काही याच्यात पडलं नाही आहे, त्यांना असं वाटेल. म्हणून त्यांना ते मोठेपणा देण्यासाठी भगवंतांनी हा शाप मुद्दाम म्हणून स्वतःच्या डोक्यावर घेतला. नाहीतर ते स्वतः निघू शकले असते आणि यादव कुळाला सुद्धा काढून घेतलं असतं, पण तरी नाही. आणि महत्वाचं आपण बघितलंच आहे की ब्राह्मणांनी शाप का दिला? भगवंताच्याच प्रेरणेने दिला आहे. भगवंतांनीच प्रेरणा केलेली आहे की तू शाप दे, कारण हे सगळं रचित होत. आणि त्या हिशोबाने त्यांनी पूर्ण हे सेटिंग, माझ्या मागून सुद्धा ब्राह्मणांना मोठेपणा मिळावा म्हणून भगवंतांनी हे सगळं आपल्या डोक्यावर घेतलं आहे मुद्दाम, आणि ब्राह्मणाचे शापाचे पालन केले. आणि परीक्षिती म्हणतो की हे शुकयोगींद्रा, मला श्रीकृष्णाचे शरीर त्यागाचा प्रसंग सांगा. आता ज्ञानाचं सगळं झालंय, आता असे प्रसंगच पाहिजे आहेत. आणि या 30व्यामध्ये जो तोच प्रसंग आहे की भगवंताच्या मला शरीर त्यागाचा प्रसंग सांगा. तेव्हा श्री शुकदेव म्हणतात की अन्न पाण्याचा त्याग करणाऱ्या राजा परीक्षिती ऐक. 7 दिवस होते राजाजवळ, 7च दिवसात त्यांनी भागवत पूर्ण केलं आहे, अन्न पाणी त्यागून बसला आहे. म्हणून मुद्दाम इथे त्यांनी आवाज देताना कसा दिलाय? अन्न पाण्याचा त्याग करणाऱ्या राजा ऐक, मी तुला सांग. आणि उद्धव बद्रिकाश्रमाला गेला, त्यात पश्चात द्वारिका म्हणजे विघ्नांनी सगळे विघ्न द्वारिकेला व्यापून लागले, सगळे येऊ लागले. जे जे कारण भगवंत स्वतः असून सुद्धा, नाहीतर जिथं स्वतः भगवंत आहे तिथं विघ्नांना प्रवेश नसतो, काहीच नाही. पण हे भगवंताच्या परमिशननी, भगवंताच्याच आज्ञेने, भगवंताच्याच इच्छेने हे सगळे येणार, म्हणून ते आलेले आहे. नाहीतर कोणाची काही इतकी मिसाल नव्हती की ते येतील म्हणून, पण तरी ते आले आहेत. सगळीकडे विघ्न व्यापून गेले, पृथ्वीवर, अंतराळात, आकाशात सगळे मोठे मोठे उत्पात होऊ लागले. आणि सगळीकडे आकाशात मध्ये दंडकेतू, धूमकेतू, शिखाकेतू असे वेगवेगळे पूर्ण केतू दिसू लागले. दिवसा रात्री दिसतात म्हणतात बघ, हे दिवसाही दिसू लागले. आणि सगळे हे, आणि पृथ्वी कंपित झाली. पृथ्वीला धरतीकंप ज्याला आपण म्हणतो, भूकंप ज्याला म्हणतो, तो एक सारखा 3 दिवस होता. भूकंप एका सेकंदापुरता आला तर किती मोठ्या मोठ्या बिल्डिंगा पडून जातात, तिथं 3 दिवस पर्यंत एक सारखी भूमी हालत राहिली. भूकंप आला म्हणतात, म्हणजे सगळं अस्ताव्यस्त झालंच होतं. आणि पुन्हा 10 दिशा जळू लागल्या विनाकारण सगळीकडे. आपण म्हणतो ना की डोंगरावर आग लागली किंवा जंगलात आग लागली, तशा आग 10 दिशांमध्ये लागली. कशा लागल्या? आता ते श्रीकृष्णच कारण आहे, त्यामुळे कशा लागल्या काय याच्याकडे आता आपल्याला जाणच नाही, कारण त्याच्या मनात आहे ना ते होणच आहे. 10 दिशेला आगी लागल्या, कुत्री रडू लागली. आणि सुधर्मा सभा, म्हणजे जी श्रीकृष्णाची सभा आहे ना, त्या सभेचं नाव सुधर्मा सभा आहे. त्या सभेमध्ये सुद्धा अगदी एकमत खेळीमेळीचं आणि न्यायाचं वातावरण असायचं. तिथे सुद्धा आता मतभेद होऊ लागले, भांडण होऊ लागले. आता तसे पहिले सारखं खेळीमेळीचं प्रेमाचं वातावरण गेलं, भांडण होऊ लागले, एकमेकांचे गैरसमज होऊ लागले, संशय निर्माण झाले.
संशयाचं मृत्यूला कारण असो, तिथं सुद्धा साक्षात भगवंत असताना सुद्धा हे सगळं होऊ लागलं भगवंताच्या सभेमध्ये. आणि अरिष्ट उत्पात उठले. द्वारिकेत येणाऱ्या विघ्नांचा नाश करण्यासाठी त्या द्वारिकेवर सुदर्शन चक्र असं लावलेलं होतं. म्हणतात की द्वारिकेवर म्हणजे कारण समुद्रात वसलेली होती ना, कोणताही उत्पात द्वारिकेवर येऊ नये म्हणून भगवंतांनी सुदर्शन चक्र तिथं लावून दिलं होतं आपलं, की द्वारिका सुरक्षित राहावी. तर ते असताना सुद्धा महाअस्त्र म्हणतात त्याला, ते असताना सुद्धा विघ्न येऊ लागली, सगळे विघ्न उत्पन्न झाले. म्हणजे शस्त्र भगवंताचं सुदर्शन चक्रही खाली बसून गेलं, काम करेन असं झालं, त्याचं सामर्थ्य कमी झालं आणि ते सगळे विघ्न महाविघ्ने उत्पन्न झाले. असे महाविघ्नच म्हणतात ना हे सगळे येऊ लागले. स्वतः श्रीकृष्ण असताना सुद्धा ही सगळी विघ्न येऊ लागली आणि सगळ्यांचं निवारण करण्याची सामर्थ्य असताना सुद्धा भगवंत चिंतामय झाला, कसं होईल, काय होईल, हे सगळे विघ्न येत आहे, आता आपलं कसं. सगळ्यांसोबत विचार विनिमय करू लागला की काय करावं, इतके विघ्न येत आहेत, आता आपण काय केलं पाहिजे, तुम्ही सांगा, सगळे मोठे मोठे आहात, तुमचा काय विचार आहे. सभेमध्ये विचार विनिमय करू लागला श्रीकृष्ण स्वतः. सगळं माहित आहे त्याला, तरी जगाचा सूत्रधार, माया यंत्राचे कारागीर करणारा श्रीकृष्ण श्री हरी विघ्नांच्या बाबतीत विचार करतो आहे. विचार करा काय असेल तिथं. सगळ्या विघ्नांचा सगळ्या प्रभाव क्षेत्रात त्याने आता स्वतःच्या मनाची गोष्ट सभेमध्ये मांडली. म्हणजे मला असं वाटते की तुम्ही सर्वांनी प्रभाव क्षेत्रात गेले पाहिजे, कारण तिथं त्यांच्या मृत्यूचं साधन ठेवलेले आहे. म्हणून सगळ्यांना प्रभाव क्षेत्रात जा म्हटलं. द्वारिका ही आता 7वी पुरी आहे. भगवंताला माहित आहे की जो जर द्वारिकेमध्ये मरण आले तर ही मोक्षदायी पुरी आहे. आपल्याला माहित आहे की 7 पुरी आहेत, त्यातली ही 7वी पुरी आहे. आणि इथं जर मरण आलं तर मोक्ष प्राप्ती होते होते आणि कोणालाही मोक्ष द्यायचा नव्हता, म्हणून द्वारिकेतून सगळ्यांना बाहेर काढ की हे मोक्ष प्राप्तीचे कारण आहे. कोण नाशासाठी सगळ्यांना मूळ प्रभाग क्षेत्राच्या ठिकाणी ज्या लवाळ्या उगवलेल्या आहेत, उत्पन्न झालेल्या आहेत, तिथे यादवांचा नाश करण्यासाठी भगवंतांनी त्या हेतूचं लक्षात घेऊन, की भगवंत आपल्याला नेहमी, आपण सहज बोलण्यामध्ये बोलतो की भगवंताची काठी काही लागत दिसत नाही पण लागते, आहे की नाही. आशीर्वाद पण काही दिसत नाही पण जाणवतात. तसेच भगवंताची ही काठी आहे की भगवंत स्वतःहून काय करत आहे का, तरी स्वतः सगळं त्यांच्याच मर्जीने सगळं होत आहे. की यादवांच्या नाशाचा तो हेतू लक्षात घेऊन सगळ्यांना भगवंतांनी प्रभासाकडे पाठवले की तिकडे तुम्ही जा, तुम्ही मागे पुढे विचार न करा, काही विचार न करा, मी तुम्हाला म्हणतो प्रभास क्षेत्राचा. आणि आपल्या परिवाराचा विचार करू नका, त्यांनाही सोबत घेऊन चला, लवकर निघा. बायका, मुलं आणि वृद्ध आहेत त्यांना शंखोद्वाराला जाऊ द्या. म्हणजे ते एक क्षेत्र आहे शंखोद्वार, तिथं बायका, मुलांना आणि म्हाताऱ्यांना तिकडे पाठवा. तुम्ही सगळे प्रभाग क्षेत्रात जा. ज्यांना म्हणजे पूर्ण करायची आहे, ज्यांचा आता एंड करायचा आहे ते प्रभाग क्षेत्रात, ज्यांना वाचवायचं आहे ते सगळे शंखोद्वाराकडे तुम्ही जा. आणि बाकी सर्वजण तुम्ही सरस्वती नदीच्या किनारी पश्चिमाभूख जी म्हणजे मुखी जी नदी आहे, जी पश्चिमेकडे वाहते, त्या नदीमध्ये तुम्ही, ती वाहते त्या नदीच्या जवळ प्रभास क्षेत्रात जा. आणि त्या प्रभास क्षेत्रामध्ये सरस्वतीचे स्नान करा. तिथं पण शिकवण बघा, भगवंताची वाईट शिकवण आहे का, तिथं सुद्धा तुम्ही जर असे व्यवस्थित वागले ना तर तिथून सुद्धा मी तुम्हाला वाचवू शकतो. पण अजूनही परीक्षा सुरू आहे, जर हे तिथं नीट वागले ना तर अजूनही यांना मी वाचून घेईन. म्हणून म्हणतात तुम्ही त्या सरस्वती नदीच्या किनारी जा, जी पश्चिमाभिमुख वाहते आहे. पश्चिमाभिमुख म्हणजे पश्चिमेकडे तिचं तो वाहन आहे, अशा रीतीने ती वाहत आहे. तिथं तुम्ही जा, सरस्वती नदी आहे तिथं,
त्याच्यात स्नान करा, शुचिर्भूत जा व्हा, तीर्थोपासना करा. तीर्थाची उपासना केली पाहिजे ना. म्हणजे कर्म सांगितलं की आंघोळ वगैरे करा, सरस्वती नदीमध्ये शुद्ध व्हा, स्नान करा, उपासना करा आणि आपली मन तिथं शांत ठेवा. मनाची चित्ताची शांती, चित्ताचं स्थैर्य. आपली मन तिथं शांत ठेवा आणि ते शांत देवांचा अभिषेक करा. मन शांत करून मग काय करा, देवतांचा अभिषेक करा आणि विघ्न नाशा करता ही सर्व कार्य केली पाहिजे ती तुम्ही करा. म्हणजे काय काय करायचं, शांती कर्म करा, ब्राह्मणांना दान द्या आणि दक्षिणा देऊन त्यांची पूजा करा. हे त्यांना सांगितलं आहे का? हे आपल्याला सुद्धा हे रस्ते सांगितले आहेत की जर आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर आपण सुद्धा हे करायला पाहिजे. आम्हाला 7:30 लागले, आम्हाला हा आडवा जातो आणि तो आडवा, ह्याचे सगळे हे आपल्या मनाचे आहेत. दादा नेहमी जे म्हणायचं पक्क लक्षात ठेवायचं, ग्रह त्रास न देई कोणा, सर्व गावना धिंगाणा. तो धिंगाणा आहे आपल्या विचारांचा धिंगाणा. तो त्रास देणारा एकही ग्रह नाही आहे. आपण त्यामध्ये जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला असे अनिष्ट एवढे मोठे तर आपल्या जीवनात येतच नाही जसे त्यांच्या इथं आले. काहीतरी चिल्लर चालर आपल्या जीवनात येतात, तेही आपल्याला असं वाटेल की मला काहीतरी, तर त्या अरिष्टांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर तीर्थामध्ये नदी किनारी स्नान करावं, तीर्थाची उपासना करावी. आणि हे पण आपण पाहिलं आहे की सर्वश्रेष्ठ तीर्थ कोणतं आहे, श्री गुरुचरण. तिथं आपण राहावं. म्हणजेच श्री गुरूंच्या चरणाशी दुसऱ्या कुठेही भटकंती करायची अजिबात गरज नाही आहे. की त्यांनी म्हटलं आहे, कारण तिथं प्रभाग क्षेत्रामध्ये त्यांचं सगळं ठेवलेली आहे तयारी, म्हणून इथं आपल्याला काही गरज नाही आहे. आपलं सगळं तीर्थ इथंच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही काय करायचं, विघ्न आली तर आपण हेच करायचं की मनाला शांत ठेवायचे. मन शांत सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे, मन शांत. ज्याचं मन शांत असते त्याचे अर्ध काम तर तिथंच होऊन जात, अगदी बरोबर होऊन जाते. फक्त मनाची शांती फार महत्वाची आहे. ज्याचं मन शांत होते त्याला अगदी विधीपूर्वक सगळे पूर्ण म्हणतात तुम्ही कर्म करा, पूजा करा, उपासना करा. आणि उपासना केल्यानंतर त्या देव देवतांना पूर्ण पूजा करून उपासना करून दान देणं फार महत्वाचं आहे. ब्राह्मणांना दान द्या, दक्षिणा द्या आणि पूजा करल्या म्हणजे तुमच्या अरिष्टांचा नाश होईल आणि तुमचं सर्व मंगळ होईल. भगवंत उपाय सांगत आहेत, त्यांचा तर मंगळ होणारच नाही हे आपल्याला माहित आहे, पण तुमचं माझं काहीतरी मंगळ जर आपल्याला व्हावं असं वाटत असेल तर हे सगळ्यात मोठा रस्ता आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. हाच उपाय आपण केला पाहिजे. देव ब्राह्मण गायी यांची पूजा प्रामाणिकपणे जो करतो तो ह्या लोकी आणि परलोकी दोन्ही लोकांमध्ये मोठा उत्कर्ष पावतात आणि आनंदाने आपला स्वधामाकडे येतात. देव ब्राह्मण आणि गाय हे तीन भगवंताला खूप प्रिय आहेत. ह्यांच्या सेवेसाठी जर आपण हजर राहिलो तर तिथं बरोबर आपलं ह्या लोकांमध्ये आणि परलोकांमध्ये म्हणजे जिवंत असताना आणि मृत्यू नंतर सुद्धा आपलं पूर्ण भलं, म्हणजेच भलं म्हणजे कशामध्ये भलं म्हटलं आहे की आपलं योगक्षेम म्हणजे आपण भवसागरातून पार होऊन जाऊ. इथं असताना योगक्षेम भगवंत बघेल आणि योगक्षेम इथं आणि नंतरचा योगक्षेम म्हणजे आपला जन्म मरणाचा नाश, आपला जन्म मरण चुकेल ही सगळी बाबत ही काळजी भगवंत घेईल. आणि आता दुसऱ्यांदा जन्म घेणे नव्हे. आणि अशा रीतीने भगवंतांनी मोठा प्रेमाने काळजी दाखवली
की मला तुमच्या सगळ्यांची खूप काळजी वाटत आहे आणि सगळे वयोवृद्ध जण तुम्ही योग्यच आहात, तुम्ही इथे प्रभात क्षेत्रात जाऊ नका, तुम्ही तिथं या यादवांनी ब्राह्मण पूजा वगैरे सगळे, मग भगवंतांनी सांगितल्याबरोबर सगळे वयोवृद्ध म्हणायला लागले हो बरोबर आहे, हो बरोबर आहे, असंच केलं पाहिजे. आणि सगळे निघाले पण, आणि वयोवृद्ध जन योग्य ते पूजाही करायला लागले. प्रभात क्षेत्रामध्ये जाऊन त्या यादवांनी ब्राह्मणांची पूजा वगैरे केली, सर्व यथासांग सर्व केलं, दान दिलं, सगळं केलं. पण तरीही जे लहान वयाचे होते त्यांनी दैवयोगाने दुर्दैवाने त्यांची बुद्धी थोडीशी भ्रष्ट झाली आणि पूजा वगैरे सगळं आटोपल्यावर त्यांनी मोहन नादक असा एक गोड मैदेयक नावाचा मद्य पदार्थ ते प्याले. ती एक जी नशादायक जी आहे तिचं नाव आहे ते मोहन मादक असं, त्या दारू ज्याला म्हणतात ना हो, त्याचं नाव आहे मोहन मादक. ती गोड असते म्हणतात आणि ते मद्य त्यांनी सगळ्यांनी प्याले आणि थोडंफार अति मद्यप्राशनाने ते मत्त झाले, आपले होश मध्ये नाही राहिले आणि आपसामध्येच प्राणघातक हल्ले करू लागले. पिलेले माणसं भांडतातच, तमोगुण अतिशयोक्ती तमोगुणाची होते, तसे ते अगदी पूर्ण एकमेकांमध्ये आपसामध्ये प्राणघातक हल्ले करू लागले. सर्व कृष्णाच्या मायेने भ्रांत झाले. हे सगळे करणारं कोण होता? भगवंतच होता. सगळे तिच्या मायामध्ये भ्रांत झाले, भ्रमित झाले आणि युद्ध सुरू झाल्यानंतर ईर्षेला बळी पडले. जे जे नको करायला ते सगळं करू लागले. तीर्थाच्या क्षेत्रावर सुरू आहे बरोबर, सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर प्रभात क्षेत्रात. आपण नेहमी म्हणतो क्षेत्रात जेवढं पुण्य अनेक पटीने वाढत असते तसं पाप सुद्धा अनेक पटीने वाढत असते. हे फास्ट मध्ये करायचं आहे भगवंताला, म्हणून तीर्थ क्षेत्रात हे सगळे ईर्षा भांडण हे सगळं सुरू लावलं, म्हणजे ते अनेक पटीने वाढलं पाहिजे. आणि आपसात हे सगळे ते भाऊ भाऊच होते, सगळे आपसात पोरं भांडायला लागले तर त्यांची ईर्षा प्रद्युम्न, सांब, अक्रूर, भोज, हे अनिरुद्ध, सात्यकी हे सगळे मोठे होते, भगवंताच्या मुलांची नाव आहेत. तर माझ्या मुलाला तू मारलं, तुझ्या मुलाला तर हे आपसाला भांडायला, ह्यांनी भांडण मिटवायला पाहिजे होतं. मोठे होते, कोणी साधारण होते का? श्रीकृष्णाचे होते. तरी सुद्धा आपसातल्या, जसं आपण भाऊ भाऊ घरात असले तर मोठे सगळे भांडण मुलांचे सोडवतात, ते आपसात भांडत नाही. आणि तसं इथं नाही झालं. साक्षात भगवंताच्या इच्छे असल्यावर सुद्धा हे सगळे मोठे मोठे प्रद्युम्न, साम, अक्रूर, भोज, अनिरुद्ध, सात्यकी, सुभद्र, संग्रामजित सर्वांमध्ये परस्पर द्वंद्व युद्ध सुरू लागले. हे मोठे सुद्धा आता बांधायला की त्यांनी मला, माझ्या मुलाला मारलं, त्यांनी माझ्या मुलाला मारलं, मी पण मारतो तू पण मार. या मोठ्यांचंही आता भांडण सुरू लागले. सगळे युद्धाला, भांडण म्हणजे युद्ध. तुमच्या आमच्या घरात असते ते भांडण नाही आहे, ते बरं आहे. याच्यापेक्षा युद्धाला लागले, सर्व द्वंद्व युद्ध सुरू झाले. दुसरेही सर्व मद्याने अजून जास्त येऊ द्या, सगळे अजून उन्मत्त झाले आणि भगवान श्रीकृष्णाच्या माया मोहाने मोहित होऊन परस्परांशी भिडून भयंकर प्रहार करू लागले, एकमेकांना मारू लागले, खूप युद्ध करू लागले. आणि ते परस्परांशी युद्ध करू लागले. पूर्व स्नेह सगळा जो भावाभावांमध्ये होते, एकमेकांवर जीव तोडत होते, सगळे विसरून गेले. नशा एवढी तमोगुणाचा प्रभाव आहे हा. तमोगुण इतका वाईट आहे. आणि त्यामुळे हे सगळे आपापल्या ज्ञातीजनांना, हे ज्ञातीजन म्हणजे काय, हे होते का साधारण आपले आपले सख्खे भाऊ होते ना, तरी सुद्धा भांडू लागले आणि मारू लागले. बाण संपले, एवढं युद्ध भयंकर वाढलं की बाण संपून गेले, धनुष्य सगळी मोडून गेली,
शस्त्र संपली आणि तरीही युद्ध काही संपेना. मग लवाळ्या होत्याच ना तयार. मग मारण्यासाठी, एकमेकांना मारण्यासाठी त्या लव्हाळ्या घेतल्या, ज्या त्या किस करून टाकल्या होत्या उसळ्याच्या. त्या पोटामध्ये मुसळ निघालं होतं ना, त्या मुसळ्याच्या किसाचं सगळ्या जे लव्हाळ्या निघाल्या होत्या त्या मुठीत घेऊन त्या लव्हाळ्याच्या काड्यांनी एकमेकांना मारू लागले. शस्त्र अस्त्र सगळे संपले तरी शांती नाही मिळाली. आता त्या लव्हाळ्यांच्या काड्याने मारू लागले. श्रीकृष्ण त्यांना सोडवू पाहत आहे, परावृत्त करू बघत आहे, तर त्यांना सुद्धा मारू लागले. बघा एवढ्या हद्दीपर्यंत की श्रीकृष्णाला ऐकत नाही यादव त्यांना सुद्धा मारू लागले. काही लिमिट राहते का? तमोगुणाची अतिशयोक्ती ह्याला म्हणतात. त्यांना सुद्धा मारू लागले. बलराम श्रीकृष्ण रागावले, हातामधले लव्हाळ्या त्यांनी पण घेऊन घेतल्या आता, आणि सगळे घेऊन यादव आता मरते झाले. पूर्ण एकमेकांनी सगळे मरण्यासाठी तयार झाले. आणि श्रीकृष्ण काय शक्तीने स्तुब्ध झाला व त्याने सर्व उर्वरित यादवांचा त्या लव्हाळ्यांनी नाश झाला. सगळे यादव खतम, एकही नाही उरला. स्वतःच्या कुळाचे निधन झालेले पाहून सुद्धा श्रीकृष्ण आपले अवतार कार्य संपले यांनी समाधानी आहे. की आपण कसं एक लग्न कार्य संपलं की आई वडील शांतीचा श्वास घेतात, तसं भगवंतांनी शांतीचा श्वास घेतला की एक माझं मोठं काम झालं, सगळे यादव संपले. भगवंतांनी शांतीचा श्वास घेतला, ते पूर्ण तृप्त म्हणजे पूर्ण अजूनही संतोष आहे. त्यांच्या तोंडावर काहीही क्लेश नाही, काहीही उद्रेक नाही की माझे सगळं कुटुंब गेलं, काहीही नाही, अगदी शांत. याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाची सर्व यादवांची कुळ नष्ट झाली असताना सुद्धा युद्धानंतरही शिल्लक राहिलेला भूमीचा भार आता आपण पूर्णपणे संपवला आहे असे त्याला वाटत. आता माझं कार्य आता खरं झालं आहे. आता एकच राहिलं आहे की मला सुद्धा निघून जायचं आहे. कारण ह्या सगळ्यांना मारण्याची सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्येच नव्हतं. यांना आपसातच मारून संपवायचं होतं. ती आयडिया बरोबर भगवंतांनी केली आणि संपवले सुद्धा. तरी सुद्धा स्वतः शांत आहे. ही शिकवण कोणासाठी आहे? तुमच्या माझ्यासाठी आहे की यादव निज बळे प्रतिपाळी त्याते स्वयं निजांगे निर्दळी, हे दाखविता वनमाळी ममता वेळी अलिप्त. ह्याच्यावरून भगवंत आपल्याला काय शिकू बघत आहे? यादव निज बळे प्रतिपाळी, ज्या मुलाबाळांचं मी प्रतिपालन केलेलं आहे, स्वतः त्यांना आपल्या अंगाखांदावर वाढवलं आहे, मोठं केलेलं आहे, त्याते स्वये निजांगे निर्दळी, आपल्या अंगाखांदावर ज्यांना खेळवलं आहे, हे दाखविता वनमाळी, की ज्यांना मी असं खेळवलं आहे ते सुद्धा गेले तरीही ममता मेळी अलिप्त, ममतेला स्पर्श सुद्धा नाही, सुद्धा असंच अलिप्त जीवनात राहायचं आहे. कधी कुठेही असं नाही लिहिलं आहे की तुम्ही घरदार सोडून कुठेतरी वनामध्ये जंगलामध्ये राहा आणि करा, नामस्मरण करा, तप करा. ही शिकवण खरी आहे तुमच्या माझ्याची, की घरातच राहायचं आहे तरी सुद्धा ममता कोणावरही ठेवायची नाही. नातवाला असू द्या मांडीवर, पण ममता नाही. आणि पुढे जाऊन असं म्हणतात की कृष्ण पाळी यादवा समजता, त्याची नाविळी अति ममता. त्यांनी पाळलं आहे यादवांना, समस्त यादवांना पाळलं आहे, पण अति ममता नाही. हे फार महत्वाची गोष्ट भगवंत इथं जाता जाता शिकून जात आहे की सगळ्यांना असंच राहायचं आहे. ते दावी आपल्याला दावत आहे की बघा मी कसा, इतके तुमचे तर 2-4च असतील, माझे बघा किती आहेत. तरी सगळे गेले तरीही कुठेही काही दुःखाचा लवलेश नाही. अति ममता कुठेही ठेवायची नाही, संसारात तर अजिबात नाही.
आणि शेखी करुणी कुळाचा घाता, निराभिमानता हरी दावी. सगळं करून सुद्धा निराभिमान. सगळं कर्म संसाराचं, घरादाराचं कर्तव्य कर्म जरूर करायचं, पण मी केलं, माझ्यामुळे घर वर आलं, मी कमाई केली, माझ्यामुळे हे घर चांगलं चाललं, ही जी शेखी आहे, भगवंतांनी सगळ्यांचे कुळाचा धाता झाला की नाही, सगळ्या कुळाचा कर्ता आहे, त्याच्या हाती सगळं होतं, सगळं केलं सुद्धा, पण ही निराभिमानता. पहिले म्हटलं अति ममता नको, आणि आता म्हणतात निराभिमान. अभिमान सुद्धा नको, की मी केलं तरी बघा, मी तुम्हाला सगळ्यांना केलं आणि तरीही मी काय मागतो का तुम्हाला, मी काय करतो का तुम्हाला, मी काय बोलतो का तुम्हाला, अशी शेखी सुद्धा नाही, काहीच नाही. कुठेही अशी शेखी मिरवायची नाही जीवनामध्ये, की आम्ही आमच्या मुलाबाळांसाठी हे केलं, ते केलं, ते केलं. ठीक आहे, केलं तर केलं. आणि कितीही जोपर्यंत म्हणतात ते स्वतःहून तुम्हाला काही, तुमच्या जो लाख बुद्धी आहे, सगळा तुम्हाला अनुभव आहे, बिलकुल कबूल आहे, पण तरीही जोपर्यंत तो स्वतःहून तुम्हाला सल्ला मागायला येत नाही, आपण होऊन सल्ला द्यायचा नाही, फुकट सल्लेगिरी करायची नाही, त्याला किंमत राहत नाही. जर आपल्याला असं वाटेल की आपल्या शब्दाची किंमत राहिली पाहिजे, तो येईल तर जरूर योग्य तो सल्ला द्या, आणि नाही आला तर जे तो त्याच्या मनाने करत असेल करू द्या. मग काय होते ते बघायचं, फक्त काहीही बोलायचं नाही. हे जमलं, सगळं जीवन जमलं, आणि जर हे नाही जमत तर काहीच नाही जमत अजिबात. भगवंत म्हणतात की मध्ये मध्ये जायचं नाही त्यांच्या संसाराला, जे करतील जसं करतील तसं करू द्यावं, आणि तशानेच पोरं शिकतात. आपण सुद्धा तसंच करून सगळं शिकलो आहोत, आणि ते सुद्धा शिकतील. म्हणून ते म्हणतात की निराभिमानी राहून त्यांच्या संसारामध्ये मध्ये मध्ये आता जायचं नाही. अलिप्तपणा, निराभिमानता, ममताचं त्याग, हे सगळं आता गोष्टी आपल्यामध्ये आल्या पाहिजे. आणि हे जेव्हा येते तेव्हा अजून पुढे चौथी शिकवण म्हणतात, स्त्री पुत्रेसी निज जीविका. अजून जवळ की कुटुंबीय झाले, स्त्री पुत्र सगळ्यात, त्यांना सुद्धा सकळ कुळाचा होता धाता, सगळं कुळ स्त्री पुत्रांसहित सगळं जात आहे, तरी ज्ञाताशी नुपजे ममता. जर तुम्ही ज्ञानी आहात तर तुमच्या मनामध्ये जर तुम्ही ममता उत्पन्न केली तर शून्यावर जायला वेळ नाही लागत. ज्ञान सगळं ममतेपोटी वाहून जाते. न उपजे ममता. स्त्री पुत्रांचं जरी ती तिच्या मनाने करत आहे तर तुमच्या मनामध्ये तिचं वाईट होत आहे, मी सांगितलं पाहिजे, नको. कोणी पण असो, जोपर्यंत विचारत नाही, जोपर्यंत सल्ला नाही, तोपर्यंत न उपजे ममता म्हटला, येऊच नाही द्यायची. आणि ते नित्य मुक्ता हरी दावी, ही खरी नित्य मुक्तता आहे. असं संसारात नित्य मुक्त जिवंत असताना राहायचं आहे. जीवनाचा फार मोठा एक हा भगवंत शिकून जात आहे जाताना, की स्वतः निजधामाला जायला निघाला आहे, कुळ सगळं गेलं आहे, तरी सुद्धा हे सगळं का केलं. भगवंत म्हणतात बघा, असं तुम्हाला आम्हाला राहायचं आहे. निराभिमान, न ममता, न ही काही सल्लेगिरी नाही करायची, आणि निज जीविता. ते कितीही प्रिय असतील, कुळाचा होता धाता, सगळे आपापल्या मुलाबाळांचे करतात, काही नवीन गोष्ट नाही केली. मग ते सगळे मोठे मोठे वाक्य निघतात, आम्ही तुमच्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं. काही गरज नाही असं काही बोलायची. आणि हाड काढच आहे, काही केलेलं नाही आहे, हे जडच आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हा देह जडच आहे. मग असं काहीतरी मोठं अगदी इमोशनली ब्लॅकमेल त्यांना करायचं नाही.
अगदी बोलायचं नाही, अशा रीतीने आपल्या जीवनात आपण राहायचं. हे राहणं जमलं तर आपण मुक्तच आहोत. मेल्यानंतरची मुक्ती नाही, आताच ह्याची देही याची डोळा. अशा रीतीने नित्य मुक्तता हरिदावी भगवंत स्वतः आपल्याला दाखवत आहे की बघा, अशा रीतीने जो राहतो तो नित्य मुक्तच असतो. निराभिमान, मी एवढं मोठं 4 माळ्याचं घर बांधलं, मी हे केलं, मी ते केलं, नको, काही नाही. माझ्याच्याने ही बिल्डिंग उभी झाली आहे, माझ्याच्याने हे सुरू आहे, माझ्याच्याने समाजाचं झालं, माझ्याच्याने घरचं झालं, मी इतक्या इतक्या मुलांना फिया भरल्या, काही गरज नाही बोलण्याची. कुठंही आपला अभिमान दाखवायचा नाही. हे बोलणं म्हणजे अभिमान दाखवणंच आहे ना. हे इथे इथे आहे ना, मी केलेलं आहे, हे आम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून केलं आहे, असं काहीही बोलायचं नाही आयुष्यात. भगवंत ही शिकवण देत आहे. स्त्री पुत्रांसह स्वतःच्या आयुष्याचे आणि कुळाचा नाश होत असला सुद्धा ज्ञाताने ममता उत्पन्न होत नाही. जर मी खरंच ज्ञानी झालो असेल तर माझ्या मनामध्ये ममता उत्पन्न झाली नाही पाहिजे. आणि ही सगळे ठोकताळे आहेत की आपण ज्ञानी आहोत का हे बघण्याचे. आणि हीच नित्यमुक्तता आहे, हीच विदेह अवस्था आहे. फक्त जनक राजाच विदेह झाला का, तुम्ही आम्ही पण विदेह अवस्थेमध्ये जाऊ शकतो. अशा रीतीने आपल्या जीवनात आपल्याच घरात राहून माझं मरण पहिले ना डोळा. मेल्यानंतर असंच राहायचं असतं की नाही, फोटो मध्ये काय डोळे बंद असतात का? तरी बघतो ना आपण. बघणारे मध्ये बघतात तरी काही बोलतात का? मग जिवंत देह असताना सुद्धा तसंच राहायचं, डोळे उघडे जरूर ठेवायचे पण बोलायचं नाही. त्याला म्हणतात माझं मरण पहिले ना डोळा. अजिबात बोलायचं नाही मुला बाळांच्या संसारामध्ये. तुम्ही आम्ही आमच्या संसारामध्ये आम्ही आता झाला आहे पूर्ण, ते ट्रान्सफर झालंच पाहिजे, त्यांच्या हाती तो कारभार दिलाच पाहिजे आणि आनंदाने द्यावा. मी 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 जो हा अहंकार आहे तो जेवढ्या लवकर मावळेल, जिथं तिथं मीच जातो, जिथं तिथं मीच करतो, नको, आता बंद करावं. आणि जेवढ्या लवकर हा कारभार देता येईल तेवढं देऊन मोकळं व्हावं. विदेह अवस्था जितकी छान आहे जीवाची तेवढी जीवन जगून घ्यावं. ज्ञाता त्यालाच म्हणतात, ज्ञाताला मी आणि माझेचा अभिमान अजिबात नसतो. हा डॉक्टर आहे ना, माझा मुलगा आहे, माहित आहे का तुम्हाला? आमचा मुलगा इंजिनियर. असा अभिमान अजिबात, जो ज्ञानी आहे त्याला देहाभिमान अजिबात नसतो. मी आणि माझा देह आणि माझ्या देहाच्या संबंधितांचा अभिमान अजिबात होता कामा नये. आणि त्याच्यानंतर तात्विक फळ दाखवण्याकरता भगवंताने ही लीला केलेली आहे. तत्वामधून जीवन जगायचं आहे. आता देहाचं झालंय, आता देह एवढं काम करणारच नाहीये पहिले सारखा. पण तत्वातूनही आता कसं अलिप्त राहायचं, तर असं अलिप्त राहायचं हे जीवनाचं फार मोठं एक घपाड आपल्याला भगवंत देत आहे. कारण आता देह संपायच्या मार्गावर लागला की एक एक अवयव काम करेनासे होणारच आहे आणि प्रत्येकाचे होतातच. त्यात काही नवीन नाही आहे. काही बिमाऱ्या लागतात, काही देहाचं लागणारच आहे आणि ते लागतेच. शेवटी तो देह आहे. तर ते सगळं करतानाही भगवंत म्हणतात की अशा रीतीने आपण राहायचं आहे, अजिबात कोणालाही तत्वातून बघायचं आहे. आता जे करायचं आहे ते तत्व देहाने पुष्कळ, आता सूक्ष्म देहाने त्यांच्यामध्ये मन नाही राहिलं. देह तर आता नाहीच राहणार आहे की नाही? आता राहिलेच किती वर्ष, देहातून तर निघणारच आहोत. मनापासून म्हणजे सूक्ष्म मन सुद्धा त्यांच्यातून निघून गेलं पाहिजे. नाहीतर सूक्ष्म मन म्हणजे ते सूक्ष्म देह म्हणजे मन, तो वासना घेऊन जाते त्यांची, तर आपल्याला जन्म घ्यावा. त्यांच्यातून आपलं सूक्ष्म देह सुद्धा निघाला पाहिजे. म्हणून ही सगळी ठोकताळे भगवंत सांगत आहे.
की अशा रीतीने त्यांच्यातून जिवंत असतानाच, हा स्थूल देह असतानाच त्यांच्यातून आपला सूक्ष्म देह पहिले काढायचा, आणि स्थूल देह तर प्रारब्धाने जेव्हा जायचं असेल तेव्हा जाणारच आहे. त्याबद्दल आपण काही घाई करायची नाही. त्याच्या मनाने जेव्हा भगवंतांनी जे जे लिखित आहे तसंच होणार आहे. त्यात आपण काही फरक नाही करू शकत. एक क्षण सुद्धा कमी नाही, एक क्षण सुद्धा जास्त नाही. मग जे आपण करू नाही शकत त्याबाबत प्रयत्न करायचे नाही. पण हे सूक्ष्म जे देह आहे ह्याला काढण्याचं आपण पाहू शकतो अशा रीतीने करायचं, की स्वतःच त्याच्यातून मन काढून घ्यायचं आहे. की आणि ते वासना जी मनच घेऊन जात असते, हा सूक्ष्म देह आहे, ही हा सूक्ष्म देहच वासना काढून घेत असतो, वासना ठेवत असतो आणि तोच जात असतो. हा स्थूल देह तर जे जे तुमचं असेल ते सगळं मुलं बाळ काढून घेणार आहेत, पण मनाच्या वासना त्यांना नाही करता येत ना, ते तो बरोबर घेऊन जातो. दुसरं काही त्याला नेताही नाहीये तिथचं, पण वासना नेता येतात आणि तो घेऊन जातो आणि वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल. म्हणून जर आपल्याला आता पुन्हा जन्म नको आहे तर अशा रीतीने स्वतःला तयारी आपण आपली करावी लागते. फार मोठं शिकवण भगवंत इथं देत आहे की बघा मी कसं राहिलो आहे. एकाच्या बाबतीत प्रेम संबंध ठेवला आहे का? कोणीच नाही, तरी सुद्धा आनंदी, आपली चित्ताची शांती ढळू दिली नाही. आणि हेच आपल्याला करायचं आहे. त्यांनी ज्ञानी यांचं हे तत्व सांगितलंय. जर खरंच हे ब्रह्मज्ञान आपण जे एवढ्या महिन्यांपासून ऐकत आहोत, हे ब्रह्मज्ञान आपल्या गळी उतरले असेल तर असं आपलं वागणं झालंच पाहिजे पुढचं. आणि आपण मुक्त अवस्थेमध्ये राहून मुक्त अवस्थेमध्येच देह ठेवायचा आहे. जर या अवस्थेमध्ये देह ठेवता आला तरच आपण शिकलो, नाहीतर इकडून तिकडे गेले वारे, काही अर्थ नाही मग एवढं ऐकून. जर आपल्या करणीमध्ये हे सगळं येत असेल तरच कामाचं आहे. भगवंत स्वतः म्हणतो आहे आणि ज्ञानी यांचं हे तत्व फळ भगवंताने दाखवलं. तत्वातलं फळ असं हाती फळ नाही दिलं आहे की हे घ्या तुम्हाला हे होऊन जाईल, भागवताचं ऐकलं आहे तर तुम्हाला हे फळ मिळेल, तुमच्या एक अजून मजला तिसरा बांधला जाईल, चौथा आहे तर पाचवा बांधला जाईल, असं काही नाही. तत्वातलं फळ हे आहे की आपल्या वागण्यामध्ये हा फरक दिसला पाहिजे आणि तो लोकांना नाही आपल्यालाच आपला जाणवला पाहिजे. आणि हे जरूर आपण करावं. आणि त्यामुळे त्यांनी हे दाखवण्यासाठी भगवंताने ही लीला केली. खरं पाहिलं त्यांना काही गरज नाही आहे, ही त्यांची लीला आहे, पण त्यांची लीला आपल्याला मार्गदर्शक आहे. आपला तो हे आहे, त्या मार्गाने आपण जाऊ नये, तिथं त्यांच्याजवळ आपल्याला पोहोचायचं आहे. आणि अशा रीतीने ब्राह्मणांचा अति भयंकर शाप त्यांनी स्वतःच्या डोक्यावर घेतला आणि श्रीकृष्ण आपल्याला सामर्थ्य असूनही तो शाप त्यांनी खोटा होऊ दिला नाही. त्यांच्यामध्ये सर्व सामर्थ्य होतं, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, तरी ते म्हणतात सामर्थ्य असूनही तो शाप त्यांनी खोटा होऊ दिला नाही. ब्राह्मणांचे सत्य वचन करण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या कुळाचा नाश केला. आणि श्रीकृष्ण कर्तव्य सगळं संपलं आहे. आता स्वतःचं कर्तव्य, आपलं कर्तव्य नाही संपलं का हो? आता कोणचं कर्तव्य आपलं बाकी आहे का? आता दुसऱ्या पिढीचं कर्तव्य आहे, त्यांच्या मुलाबाळांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं, हे त्यांचं कर्तव्य आहे. आपलं कर्तव्य फक्त आपल्या मुलाबाळांपुरतंच आहे. त्याच्या पुढच्या पिढीचंही कर्तव्य माझंच आहे, ही अगदी चूक आहे. कुठंतरी ब्रेक कर्माला लागलं पाहिजे. आणि तेच ते म्हणतात, भगवंत म्हणतात माझं कर्तव्य संपलं. आपण कधी म्हटलं का माझं कर्तव्य संपलं? मी केलंच पाहिजे, मी केलंच पाहिजे, मी नसेल तर कसं? नाही, तुम्हाला नाही समजत, तिथं आपण असलंच पाहिजे, मला तर उभं राहावंच लागते, मी नसलं तर कसं होईल? आभाळ कोसळेल, आहे की नाही? हीच आपली सगळी कल्पना आहे. पण आपलं कर्तव्य कुठून कुठं संपलं पाहिजे. भगवंत स्वतः म्हणतात की माझं कर्तव्य आता संपलं. आपण त्यांच्यापेक्षा 2 पावलं पुढे जातो, आपलं कर्तव्य मरेपर्यंत समजत नाही.
ते संपवायला पाहिजे कधी ना कधी. ते सगळं त्यांनी आता सगळं अवतार कार्य संपलं. समुद्राच्या तीरी पौरुष्य योगाची धारणा करून आता तो शुद्ध जीवात्मा जो परमात्मा झाला होता, जो जीवात्मा झाला होता, तोही तिथं स्वरूपी मिळून मनुष्य देहासह भूलोकाचा त्याग करू बघत आहे. आणि म्हणतो बलराम सुद्धा, आता हे दोघच राहिले आहेत. बलराम त्याच्यामध्ये दोघं या दोघांना मारू लागले होते सगळे कुटुंबी, तर हे दोघं वेगळे निघाले. आता बलरामने योग धारणा केली आणि ह्या भूलोकाचा त्यांनी निजधामाला गेले. ते योगी होते. त्यांनी योग धारणा करून ते श्वास रोखतात आणि या पूर्ण रुंध्रातून इकडून तिकडून हे असं वळून जाते म्हणतात, ते सगळं त्यांनी केलं आणि स्वतःचा देह ठेवून दिला. भूलोकाचा त्यांनी त्याग केला. आणि असं बघून हा देवकी नंदन श्रीकृष्ण जवळच असलेल्या अश्वस्थ वृक्षाच्या खाली स्वस्थ बसला. अश्वस्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचा वृक्ष. स्वस्थ बसला. आता काहीही कर्तव्य बाकी नाही राहिलं आहे. शांत बसला आहे. आपल्या स्वाभाविक शोभेने त्या पिंपळाच्या खाली शांत बसला आहे आणि तेजाने दैदिप्यमान आहे. चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे. पूर्ण धारणा केलेली आहे. श्रीवत्स चिन्ह सुशोभित दिसत आहे. मेघासारखा श्याम वर्ण झालेला आहे आणि तापविलेल्या सोन्यासारखा तेजस्वी पिवळा रेशमी पितांबर नेसलेला आहे. रेशमीच अंगरखा आपल्या अंगावर घेतलेला आहे आणि पूर्ण अगदी अत्यंत मंगलकारी असे फुललेल्या कमळासारखं मंद मंद स्मित आपल्या चेहऱ्यावर तोंडावर आहे. वदन अगदी एकदम आनंदी आहे. काही दुःखाचा लवलेश नाही. स्मित चेहरा, हसला चेहरा ज्याला आपण म्हणतो. अगदी आनंदाने अति मंगलकारी फुललेला असा कमळासारखा मंद मंद स्मित करत आत्मा ते एकदम पूर्ण आनंदाने शांत मनाने तिथं बसलेला आहे. कमळ केस असे कुदळे केस शोभत आहे. पुंडलिक नावाच्या कमलाचे सुंदर त्याचे कमळासारखे सुंदर नेत्र आहेत. अगदी सुंदरता तीच आहे. सुंदरतेमध्ये काही फरक नाही पडला आहे. अगदी कानात कुंडल तळपत आहे. सगळं व्यवस्थित, काही त्याग नाही केला की आता माझं सगळं गेलं, आता मी हे नाही घालणार, ते सगळं व्यवस्थित आहे. असा गोविंद पिंपळाच्या खाली अगदी तळाजवळ बसलेला आहे आणि शोभून दिसत आहे. म्हटलं सुंदर अशा कटीदार यज्ञोपवित्र किरीट कुंडळ करदोळा पोजी हार नुपूर मुद्रिका कौस्तुभ मणी इत्यादी भूषणांनी सुशोभित आहे. काहीही तुळशीच्या माळातच पूर्ण पायापर्यंत मोठ्या धारण केलेल्या आहेत. इतर आयुधांनी सुशोभित झालेला आहे आणि उजव्या मांडीवर असा डावा पाय असा ठेवून बसलेला आहे आणि तो लाल असा सर्वांग सुंदर कृष्ण पिंपळ वृक्षाखाली असा शोभत आहे. आणि त्या मुसळाचं चूर्ण करून अवशिष्ट जो राहिलेला लोखंडाचा तुकडा होता, त्यांनी त्या व्याधाने त्याला तो हरिण समजला की असा जो त्याचा तळपाय दिसत होता, बाकी त्याला श्रीकृष्ण काही दुरून दिसला नाही, फक्त त्याचा तो तळपाय दिसत आहे लाल एकदम शोभणारा. तर त्या व्याधाला ज्यांनी त्या मुसळाचे बाण केला होता उरलेल्या लोखंडाचा, त्या व्याधाने त्या हरिण समजून त्या तोंडाचा आकाराचा त्याला अचानक दिसला आणि त्यावर भगवत चरणावर मृग समजून त्यांनी बाण मारला आणि असा त्या बाणाने श्रीकृष्णाचे चरण जखमी झाले. धावत आला. माशांच्या पोटातून जो लोखंडाचा मजबूत बाण केला, त्या पाध्याला ती फार मोठी शिकार सापडत असते अशी त्या लोकांची धारणा आहे की एखाद्या माशाच्या पोटातून त्यांना नेहमी मिळत असते आणि फार भाग्याचे असतात म्हणतात ज्यांना तो मिळतो, त्यांना मोठ्या मोठ्या शिकारी मिळतात अशी त्यांची धारणा आहे. आणि त्यांना सुद्धा मिळाली म्हणून त्याला असं वाटलं आता मला पण फार मोठी शिकार मिळेल आणि तोच बाण त्यांनी मारला आणि हा हरिण मिळाला असं
परंपरागत त्यांची अशी लोकांमध्ये ती समजूत होती आणि त्यांनी तो बाण केला होता. त्या वेगाने तोच बाण त्यांनी श्रीकृष्णावर सोडला. म्हणजे त्याच्यापासून स्वतःलाही सोडवलं का, त्याच मुसळापासून स्वतःही श्रीकृष्ण मुळीच काही दचकला नाही, सुखी झाला की चला एक काम शेवटचं होता ते सुद्धा झालं. आनंदाने सुखाने बसला आहे, वेगाने तो धावत आला व्याधी. अगदी म्हणतो अरे ज्याला बाण मारला तो चतुर्भूत पुरुष श्रेष्ठ श्रीकृष्ण आहे असं पाहून त्याला तर घाबरगुंडी उडाली की मी तर महापापी निघालो. तो व्याध भ्याला श्रीकृष्णाच्या पदकमळाशी अगदी साष्टांग नमस्कार घालू लागला की मी चुकलो. भयाने कंप सुटला की आता मला कुठची योनी मिळेल, काय मला होईल, मी महापाप केलं, मी श्रीकृष्णाला बाण मारला. तर माझ्यासारखं आता याच्यातून कसं मी काय करून काय नाही कंपित झाला, काही सुचेनाचं झालं. त्यांनी चरणाशी अगदी इंद्रादिक ज्याला वंदन करतात त्या चरणाला मी बाण मारला. साधू संत जिथं लोटांगण घालतात त्या चरणाला मी बाण मारला. मी स्वतः लोटांगण नाही घालू शकत आहे आणि त्याला मी बाण मारला. खरं खरं मी संपूर्ण माझ्या हातातून पापाची अतिशयोक्ती झाली. मी साक्षात भगवंताला बाण मारला, ज्याच्या आत्म्याची हत्या करणारा, तो जो सगळ्यांचा आत्मा आहे त्याची हत्या मी केली. म्हणजे मी कसा असेल, या पापाच्या निवृत्तीसाठी मी आता काय करावं काय नाही, अगदी महापाप माझ्याकडून झालेला आहे. आता ह्याच्यासाठी मी काय करावं, कोणताही उपाय त्याला सुचत नाही. भगवंता श्रीकृष्णाचे पाय घट्ट धरले, पक्षापक्षी रडू लागले. काहीच नाही सुचत आहे काय करावं आणि काय नाही. चरणाला घट्ट मिठी मारली, श्रीकृष्ण उठवतो पण उठत नाही की हे चरण सोडले तर माझं काहीतरी अनिष्ट होईल म्हणून चरण सोडत नाही. भगवंत स्वतः त्याला उठू बघत आहे पण उठत नाही. चरणाला घट्ट मिठी मारली आणि म्हणतो की तुम्ही मला भगवंता क्षमा करा, मी अजाणता जगात तूच एक कृपाळू आहेस, तुझ्यासारखा कृपाळू दुसरा कोणीच नाही आहे. सगळ्यांवर तू कृपा केली, माझ्याच्याने हे पातक फार चुकीने झालाय. मला अगदी म्हणजे मनात सुद्धा स्वप्नी सुद्धा नव्हतं, चुकून झालाय. जगात तू सगळ्यात मोठा कृपाळू आहेस. हे मधुसूदना, माझ्या या पाप्याकडून न जाणता हे पातक घडले आहे. हे पुण्यश्लोका, हे शुचिर मता देवा, तू मला या पापापासून मोकळं कसं व्हावं हे सांग. मला तू स्वतः सांग, मी फार मोठं घडलं आहे, आता याचा रस्ता तू मला सांग. माझ्या तुझ्या नावाने दुर्बुद्धी लोक करतात. फक्त तुझं नाव घेतलं तरी सगळ्यांची बुद्धी चांगली होत असते. दुर्बुद्धी लोक करतात. तुझ्याच पितृघातकी असा मी, तुला मी बाण मारला, तर माझ्यासारखा घात दुसरा कोण करेल हो. अगदी म्हणजे खूप घाबरला. तुझ्या नामाने दुराचारी सगळे सुधरून जातात आणि मी सुधारलेला, मी असं काम केलं, मी अख्ख्या आयुष्यामध्ये असं काही नाही केलं आणि आज माझ्याच्याने असं काम घडलं आहे, माझ्याच्याने हे कर्म झालं आहे. निष्पाप करण्याविषयी तुझ्या नामाची प्रसिद्धी आहे, मी ते नामस्मरण करू का, काय करून काय नाही. ह्या पूर्ण ज्ञानी आहे, ह्याला सगळं माहित आहे की पापातून निघण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे. तर त्या मी पितृघातकी झालो आहे, मी निष्पाप झालो पाहिजे. तुझ्या नामाची प्रसिद्धी मला माहित आहे, मी नामस्मरण करतो. तुमचे नुसते स्मरण केले तरी पातके जातात आणि तू तो माझ्या साक्षात समोर उभा आहे. माझं हे महापातक सोडवण्याचं काम कसं होईल, ह्याच्यातून मी सुटेल का. प्रश्न आहे ना की भगवंताच्या दर्शनाने किंवा त्यांच्या नामस्मरणाने पातक जळतात. मग माझ्याच्याने पातक तर झाला आहे, पण तू माझ्या समोर आहेस ना, मग तरी हे पातक राहिलं आहे का. विषय इथं अटकतो की हे पातक निष्पाप होण्यासाठी ही पातके अज्ञानी लोकांना लागतात, जे अज्ञान अंधकारात आहेत त्यांना लागतात. आणि तू तर माझे पुण्य प्रभावच आहे ना की श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन होणे म्हणजे तो पुण्यशाली असेलच की नाही.
काही काही कोणत्या न कोणत्या जन्मात साक्षात त्याला भगवंत दिसला आहे. भगवंत ह्या डोळ्याने तो दर्शन करत आहे. तो काही न काही असेल की नाही त्याचं. आणि तरी सुद्धा हे पातक माझं हे आहे, त्या तुझ्या भगवंता मी मोठा अपराध केला आहे. जगाचा पिता तू आहे, जगाचा राजा तू आहे, जगाचा पालन करता माता पिता भगवंत तूच आहे. आणि मी त्याचा घात करून टाकला रे. आता मला सोडवणं दुसरा मी काही ब्राह्मण वेद परब्रह्म हे सगळे ब्रह्मज्ञान श्रीकृष्ण तू आहेस. बघा किती सगळं ज्ञान आहे, की वेदांचं ज्ञान तू आहेस, परब्रह्म ज्ञान तू आहे, ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात ते तू आहेस. आणि मी अशा तुझा वध केला. म्हणजे त्याला सगळं माहित आहे. तू राजघात, आत्मघात, माता पित्यांचा घात, ब्रह्मघात हे सर्व घात एका तुझ्या घाताच्या आतमध्ये माझ्याच्याने होऊन गेलेले आहे. तू राजाही आहेस, तू माता पिताही आहेस, तूच सर्व ब्रह्माचा पालन करणार आहेस. आणि त्याला मी मारलं म्हणजे हे सगळे घात माझ्याच्याने झाले की नाही. आता अशा ह्या पापी लोभी व्याधाला तू ताबडतोब मारूनच टाक म्हणतात. आता काही दुसरा रस्ताच नाही. तुझ्या हातून मेलं ना तर माझा अपराध कदाचित क्षमास्व होईल. म्हणून तूच मला मार आणि लवकर अशा प्रकारचा अपराध आता माझ्याकडनं दुसऱ्यांदा होण्याच्या पहिले तू मला मारून टाक, माझा घात कर, तू माझ्यावर एवढी कृपा कर. हे ऋषिकेशा पाप रूप माझ्यावर पापाची निवृत्ती होईल अशी काहीतरी कृपा कर. आणि मला दुसरा काही कृपेचा मार्ग आता दिसत नाही, तू मला मारून टाक. तुझ्या हाताने मी मेलो तर कदाचित मला मुक्ती मिळेल, माझी सद्गती होईल, ही अपेक्षा आहे त्याला. की श्रीकृष्णाचे असं बोलून खूप रडला. भगवंताचे पाय धरले, घट्टच धरूनच ठेवलं, सोडायला तयार नाही आहे. म्हणून भगवान तुझ्या सुदर्शन चक्राने तू माझ्या या स्थूल देहाला, या लिंग आणि कारण देहाचा छेद कर. त्याला किती समजते आहे की स्थूल देह गेला तरी हा सूक्ष्म देह लिंग देह हा फार वासना घेऊन जातो. तर तू त्याचाही छेदन करशील म्हणतात. म्हणजे मी काही वापस घेऊन जाणार नाही, पुन्हा जन्म भेटला नाही पाहिजे. इतक्या याच्यातही किती बुद्धी काम करत आहे बघा. की माझा स्थूल देहाचाही तू घात कर, सूक्ष्म देहाचाही घात कर. आणि तुझ्या हाताने जर झाला तर सगळं ठीक आहे. म्हणून म्हणतात तू आता लवकर कर. अशा रीतीने तो पुन्हा पुन्हा म्हणत आहे, मी तुझ्या मायेने मोहित झालेले आम्ही ते पाप योनीत पुन्हा जन्मलो, पुन्हा पुन्हा आलो, पुन्हा पुन्हा गेलो. आता तसं होऊ नको देऊ, तू सगळं निघत. तू माझं हे सगळं ही पाप योनीत मी दुसऱ्यांदा आलो नाही पाहिजे अशी सोय लाव, कारण तुझं मी दर्शन घेत आहे. ह्याचं फळ हे त्याला किती माहिती आहे सांगा. आणि कोणत्या अवस्थेमध्ये बोलत आहे. साक्षात भगवंत बाण मारून समोर उभा आहे, जखमी पाय आहे आणि हा स्वतःच म्हणत आहे तुला दुखते का रे? नाही, जखम काहीच नाही, माझी सगळी सोय आजच लागली पाहिजे. कारण हा जाईल त्याच्या पहिले, मग मागून कोण करणार? त्याच्यापेक्षा पहिलेच तू मला हाच माझा म्हणजे ही माझी प्रार्थना एवढीच आहे की माझ्या पापाच्या निवृत्तीसाठी हाच एक मला मंत्र दिसतो की तू मला माझ्या देहासहित वध कर, सूक्ष्म देहाचाही वध करशील म्हणतात. हे खास बोलला, स्थूल देहासोबत सूक्ष्म देहाचाही करशील. तुझ्या हाताने वध झाला तर सर्व पापाचा नाश तर होऊनच जाईल. अशा रीतीने भगवंताने चे पाय अगदी घट्ट धरले, लोटांगण घालायला लागला. आणि अशा हे बघून भगवंत प्रसन्न झाला. जो भगवान म्हणतो, जो अनंत वेदार्थ तू ते मंथन करून काढलेले आहे. वेदांताचे मंथन बोलला आहे हा शॉर्ट मध्ये, आता जास्त विस्तारात सांगत नाही, कारण हे सगळं वेदांचे भाव सांगितले आहेत त्यांनी. तो ते बोलला आहे असा नवनीत अनुभव, जगाच्या आनंद रूप असा तो स्वरूपामध्ये असणारा शुद्ध स्वानंद स्वरूप श्रीकृष्ण या अवस्थेत सुद्धा स्वानंदामध्ये आहे. सांगा, कुटुंबीजन तर गेलेच आहे तरी स्वानंद मोडला नाही. स्वतःला सुद्धा बाण लागला आहे तरी सुद्धा स्वानंद गेलेला नाही आहे.
आपलं एवढूस दुखलं तर आपला आनंद कुठेही चालला जातो, तरी त्याचा आनंद गेला नाही आहे. स्वानंद स्वरूप शुद्ध आनंदात राहणारा भगवंत बोलला की हे जरा नामका व्याधा, उठ, घेऊ नको. मला जे इच्छित होतं तेच तू केलं आहे. तुझ्यामध्ये काय सामर्थ्य होतं रे मला बाण मारण्याचं? माझीच इच्छा होती की तू मला बाण मारावा, आणि मला इच्छित होतं तेच कर्म, उलट तू तर माझं काम केलं आहेस. तू बाण मारण्याचं काम, जसं आपण इकडे बघतो रामाने कैकेयी करून ते त्याला बाहेर, अयोध्येच्या बाहेर काढण्याचं काम कैकेयीने केलं. आपल्या आम्हाला जर तुम्ही कथे भागेमध्येच जर रमलात ना तर कैकेयी फार वाईट दिसेल. पण जर असं ह्या नजरेने बघितलं की जसा आज भगवंत म्हणत आहे की तू तो माझं काम केलं आहे, तसंच तिकडे भगवंत म्हणतात कैकेयीला की तू तो माझं काम केलं आहे. मला तर नाहीतरी जायचंच, मला राज्याभिषेक नकोच होता, म्हणून भगवंताला कैकेयी चांगली आहे, असं आहे. आणि इकडे भगवंत स्वतः बोलत आहे की उठ, भिवू नको. तू तर माझं काम केलं आहे, इच्छित काम केलं आहे. माझ्या आज्ञेचा तू पुण्यवान झालेला आहेस. माझ्या ज्या पदाला जे सगळे जातात त्या स्वर्गाला तू जा. मी तुला पाठवतो, जा. तू काय, तुला रसातळाला जायचं नाही आहे. तुझी काही अधोगती होणार नाही आहे. तुझे सुद्धा तू सगळे जातात तिथं तूही जा, स्वर्गाला तू जा. माझ्याकडून तुला तिकाळ अभयदान आहे. काही भिवू नको, कारण तू माझे काम केलेले आहेस. मग जे मला इच्छित असेल तेच करेल की नाही. आता पिक्चर मध्ये जसा रोल भेटला तसा करावा लागतो की नाही. आता ते रामायणाचे आपण सिरियल बघतो, त्यातली काही आपल्याला आवडते का अजूनही? पण तिला तिचे पैसे भेटले ना, तुम्ही काही म्हणा, तिला काय आहे ना. तसा हा रोल तू केलेला आहे. तुझं काही पाप नाहीये, काहीच नाहीये. तेच कर्म अशा रीतीने अलिप्त राहून आपल्या संसाराचा आपल्याला रोल करायचा आहे, अलिप्तच राहायचं आहे. कशातही, चांगलं वाईट कशातही लिप्त राहायचं नाहीये. तू माझाच संकल्प होता म्हणून तू बाण बनवला आणि म्हणूनच तू मारला, कारण तो माझा संकल्प होता. म्हणून तू सर्व प्राण्यांच्या बुद्धीचा अनादि बुद्धी मी आहे, आणि सर्वांच्या क्रियेची अनादि क्रियाही मीच आहे. आणि त्यामुळे तेथे मी ज्या ज्या कर्माचा मी संकल्प बोलतो ते कर्म त्याच्या जाऊन मीच करून घेतो. आणि हे कर्म मी तुझ्याजवळ करून घेतलं असे तू समज, हे काही व्यर्थ नाही गेले आहे. आणि असे क्रिया झालेली आहे असे म्हणून तू देखील स्वतः अपराधी स्वतःला म्हणून घेऊ नको. हे तुझं मी मारलं हाय तुझा अहंकार आहे. म्हणजे जसा चांगल्या वस्तूचा अहंकार असतो की मी हे केलं, मी ते केलं, तसं हे वाईट केल्याचंही. जसं माझे श्रीगुरु नेहमी म्हणतात, आम्ही आपलं गरीब, आम्ही आपले पैसेवालं, हा अहंकार आपल्याला समजतो. पण आम्ही आपले गरीब, आमच्या घरात काही नाही, हा सुद्धा अहंकार आहे. असा अभिमान की मी मारलं, काहीतरी वाईट झालं, मी तर आला ना उभा, आम्ही आपले पैसेवाले, आम्ही आमले श्रेष्ठ, हा जेवढा अहंकार आहे तसाच अहंकार हाही आहे. सेम अहंकार आहे हा, की आम्ही गरीब. म्हणजे ह्या अहंकारातून आपल्याला सूचना आहे, हे समजणंही व्यर्थ आहे. असा अहंकार तू तुझ्या डोक्यावर घेऊ नको. बघा तरी शिकवण कशी देतात भगवान, की तू हा अहंकार तुझ्या डोक्यावर घेऊ नको की मी बाण मारला. अरे मीच तुला ते सामर्थ्य दिलं, नाही तर तुझं कोणतं सामर्थ्य होतं? मी बुद्धीची अनादि बुद्धी, मी क्रियेची अनादि त्रिशुद्धी. अनादि बुद्धी मी आहे, तुला ही बाण मारण्याची बुद्धी मी दिलेली आहे, ही क्रिया करण्याची त्रिशुद्धी मी तुला दिलेली आहे. आणि तेथे अहं कर्तृत्वाची विधी मी केला, ही विधी तू घेऊ नको. माझ्याच्याने झालं, मी केलं, हा अहंकार अजिबात घेऊ नको. तू वृथा अपराधी स्वतः म्हणून घेऊ नको. तू वृथा अपराधी म्हणविती.
असा स्वतःला वृथा असा अपराधी तू स्वतःला म्हणून घेऊ नको. आणि पाप मानशील तरी सुद्धा मंत्र जापासारखे काही प्रायश्चित्त नाही. आणि तुला तर माझे दर्शन झाले आहे म्हणून अजूनही काही पाप आहे का? तो बोललाच होता की मी पाप केलं आहे, बरोबर आहे, पण तू माझ्या समोर असताना आता ते पाप राहिले आहे का अजून? म्हणून तो म्हणतात, अरे तुझं तर प्रायश्चित्त झालं, तू माझे दर्शन घेऊन घेतले आहे, मी स्वतः तुझ्या समोर उभे आहे, माझे एक नामस्मरण घेतले तर कोट्यावधी पाप हे महापातके सुद्धा जातात. तर तू तर मला पूर्ण सगुणा साक्षात दर्शन घेतलं आहे, आता काय बाकी राहिले आता? म्हणजे हे पातक तू आपल्या डोक्यावर घेऊ नको, मीपणा घेऊ नको. चांगलंही आपल्या डोक्यावर घ्यायचं नाही, वाईट सुद्धा आपल्या डोक्यावर घ्यायचं नाही, ही शिकवण आहे. अलिप्त. मग आपण जसं बघितलं आहे की जे जे माझ्या आयुष्यात चांगलं आलं ते भगवंताने पाठवलं, आणि जे दुःख आलं ते कोणी पाठवलं? ते त्यांनीच पाठवलं आहे. म्हणून ते सुद्धा तितक्याच आनंदाने घ्यायचं. इथं सुद्धा तेच आहे की जे जे तुझ्याच्याने पुण्याचं काम होते ते भगवंताने करून घेतलं, मग हे काम भगवंतानेच करून, हीच भावना ठेवायची. आणि आपण आपल्याकडे कर्तृत्व कर्तृत्व घेतलं तर भोक्तृत्व येईल, म्हणून मी केलं अजिबात म्हणायचं नाही. कर्तृत्व भोक्तृत्व हे दोन्ही भ्रांती आहेत. कर्तृत्व भ्रांती, भोक्तृत्व भ्रांती. ह्या भ्रांतीमधून भगवंत त्याला बाहेर काढत आहे की तू जर म्हणशील की माझ्याच्याने पाप झाला तर तुला भोगावं लागेल, पण मी स्वतः म्हणतो ना की माझ्या इच्छेने झालाय म्हणून तू मोकळा राहा, कर्तृत्व घेऊ नको, नाहीतर तुला पाप लागेल. उद्धवाला ही शिकवण दिली की नाही? सगळ्यांना भगवंत पहा कशी ब्रह्मज्ञानाची शिकवण देत आहे. आणि म्हणतात तुला माझे दर्शन झाले आहे, तू तो परम भाग्याची, माझी तुला भेट झाली आहे. माझी भेट काय एवढी सोपी होती का? तुला माझी भाग्याची भेट झाली आहे. योग, याग, जप, तप, व्रत, कितीही साधने केली, कितीही कोट्यावधी कष्ट केले, तरीही स्वप्नात सुद्धा माझे दर्शन होत नसते, कितीही काही केलं तरी. आणि तू तर पुण्यात्मा आहेस. निष्कारण पापाचा अभिमान म्हटला आहे. निष्कारण पापाचा अभिमान करू नको. माझ्याच्यानी पाप झालं, माझ्याच्यानी जेवढं म्हणजे आपण जसं बघितलं आत्ताच की माझ्याच्यानी पुण्य घडलं तसं माझ्याच्यानी पाप घडलं, हा सुद्धा अभिमान. निष्कारण पापाचा अभिमान घेऊ नको. जर हा अभिमान घेशील अधोगतीला जाशील. मी करता म्हणशील तर अधोगतीला जाशील. भगवंत करता म्हणशील तर तू सुख पावशील, समाधान पावशील, शांतीला पावशील. मी करता म्हणशील तर अधोगतीला जाशील. निराभिमानपणानेच माझी प्राप्ती होत असते, आणि हेच माझे सत्य वचन आहे. आता बघा पायात बाण लागलाय, बरं जायचं आहे तरी सुद्धा शिकवण देत. इतका कृपाळू, इतका दयाळू असेल का की आता बस करा ना, आता झालं, आता आम्ही आता किती जणांना शिकवण घेऊ? काहीच नाही. तरीही जाता जाता सुद्धा भगवंत शिकवण देत आहे, पापाभिमान अधोगती, पुण्याभिमाने स्वर्गा जाती. पापाभिमान घेतला तर अधोगती, आणि पुण्याभिमाने स्वर्गा जाती. निराभिमानाने माझी प्राप्ती, सत्य वचन पै माझी. पापाचा अभिमान घेतला तर अधोगतीला जाशील, पुण्याचा अभिमान घेतला तर स्वर्गात जाशील, आणि निराभिमानी राहशील तर माझी प्राप्ती होईल. सत्य वचन पै माझे, हे माझेच वचन सत्य आहे, असाच तू वाग. ज्याप्रमाणे लोखंड रागाने, प्रेमाने किंवा अचानक अजाणता परिसराला लागला तर तो सोने होतोच, तसा तू अचानक कसाही करून तुला माझी भेट झाली ना, बस झालं, सोनं झालं. तुझे सगळी पातके तत्काळ गेलेली आहेत. आणि इतरांचा अपराध केला तर पाप पण माझ्याच अपराधाने ते नित्य मुक्त होता. इतरांचा पण तू मला पावला आहेस ना, त्यामुळे तू नित्य मुक्त आहेस. हो का? इतरांची अपराधता प्राणी पावे अधपाता.
पण तोची अपराध माझा करता नित्य मुक्तता अपराध्या. बघा भगवंत किती कृपाळू आहे. अपराधही करायचा असेल ना तर माझा करणं म्हणतात. जसं आतापर्यंत आपण काय बघितलं की माझंच चिंतन कर, माझंच मनन कर, माझंच नामस्मरण कर, माझीच आठवण ठेव. आणि आता शेवटच्या टोकावर आज भगवंत गेले, अपराध करण्याची तुझी इच्छा आहे ना तमोगुणीसाठी, की तो नेहमी आयुष्यभर अपराधच करत आलाय की नाही, तर आता अपराध करायचा आहे ना तर माझा अपराध कर म्हणतात, दुसऱ्या कोणाचा करू नको. नित्य मुक्तता अपराध्या. जर तू तोची अपराध माझा करता, माझा अपराध करशील ना तरी मी तुला नित्य मुक्त करतो. म्हणजे अपराध करण्यासाठी भगवंतच पाहिजे. काही कर तू, जी तुझी इच्छा असेल ते कर, पण माझ्यासाठी कर. इतका म्हणजे भगवंत कोणत्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत बघा. की चिंतन मननापर्यंत म्हणेल तर ठीक आहे आपण मानून घेऊ, पण अपराधच करायचा आहे का तुम्हाला, माझ्यासोबत कर. वाईट जे करायचं असेल ना ते माझं कर, तरी मी तुला. म्हणजे ते रागाने लोखंडाला, तो लोखंड परिसराला लागला की नाही भांडता भांडता, तर सोनं होणारच आहे. अपराध करता करता माझ्या समोर आला ना तू, तर तुझं सोनं होणच आहे. अशा रीतीने भगवंत म्हणतात, समजून अमृतपान केले तरी आणि चुकून केले तरी मुक्त तर होणारच आहे, अमर तर होणारच आहे की नाही, तो प्राणी पावन तर होणारच आहे की नाही. तशाच रीतीने तेवी भावे अथवा द्वेषे पूर्ण त्यासी घडे माझे दर्शन. भावाने करा की द्वेषाने करा, माझे दर्शन घडले ना तो होय परम पावन, हे सत्य जाण जरा व्याधा. तू द्वेषाने का कोणत्याही भावाने बाण मारला ना, मला मारला ना चालेल. बघा मज ठाका वया निज धाम, तो सिद्ध केले माझे काम. तू माझं काम केलं आहेस ते निज धामाला, मला नाहीतरी जायचंच होतं आणि त्याच बाणाने जायचं होतं. एक तू माझं काम केलं, त्यात काही तू मोठं सर हे नाही केलं. आणि म्हणून तेने तुष्टलो मी आत्माराम, तुझ्या ह्याही कामाने मी प्रसन्न. सांगा अशा कामाने मी परम पावन, तीही लोकी, मी तिन्ही लोकांमध्ये परम पावन. अशा रीतीने तू अलक्ष्य सुखाला प्राप्त होशील, कारण तू माझ्या दर्शनाने होणारे पुण्य तुला स्वर्ग मार्गाने नेणार आहे. आणि स्वर्गात आपण काल बघितलं की स्वर्गात क्षीणे पुण्य मर्त्य लोके, की पुण्य संपलं की मर्त्य लोकात पाठवून दिलं जाते. पण तुला तोही नियम मी नाही लागू पडणार, तुझं पुण्य कधी संपणार नाही, कारण मी तुला पाठवलं. तू तिथंच राहशील, तुला लोटून दिल्या जाणार नाही. तू जर तुला असं रोखोक अक्षय पाहिजे का सुख, मी आत्ताच करतो. तुला असं वाटेल मी गेल्यावर हे सगळं कोण करेल, तर त्याच्या असतानाच दैदिप्यमान असं भगवंताने हे म्हटल्याबरोबर एक दैदिप्यमान विमान आलं आणि त्यात बसून तो गेला. भगवंताला प्रदक्षिणा मारल्या, 3 प्रदक्षिणा, नमस्कार केला आणि त्या विमानात बसून स्वर्ग लोकाला निघून गेला, अक्षय सुख भोगण्यासाठी. स्वर्गलोक म्हणजे ही मुक्ती नाही आहे, स्वर्गलोक म्हणजे भोगभूमी आहे, हे विसरता कामा नाही. तू माझं काम केलं आहे ना, म्हणून मी तुला भोग इतका स्वर्ग दिला आहे. कोणाला कुठं कुठं पाठवत आहे पक्क लक्षात ठेवा. उद्धवाला बद्रिकाश्रमात पाठवलं आहे, या व्याधाला स्वर्गात पाठवलं आहे. आणि आता ज्याने आपल्यावर अपकार केला त्याच्यावर सुद्धा उपकार कसा करायचा हे इथं भगवंतांनी दाखवलं. किती अपकार केला की नाही, वाईट केलं, पायाला बाण मारला, त्याच्यावरही भगवंतांनी उपकार केला, त्याला अक्षय सुख, अक्षय भगवंताचं स्वर्ग देऊन दिला. आणि अशा रीतीने शांती ज्ञानाचे लक्षण स्वतः श्रीकृष्णाने आपल्याला दाखवलेले आहे, की तुमच्या आमच्या जीवनात एवढं वाईट तर कोणी केलंच नाही ना हो आमचं, की आमचा जीव घेतला, आम्हाला काहीतरी असं मोठं काही झालं.
तरी भगवंत त्याच्यावर कसा उपकार करायचा हे शिकवत आहे. आणि तेच आपल्यामध्ये आपल्याला दाखवून देण्यासाठी भगवंत हे सगळं दाखवत आहे. आणि सर्व कुळाचा नाश झाल्यावरही श्रीकृष्ण स्वज्ञातीच्या लोकांची सद्गती देण्याविषयी मोह सुद्धा ठेवला नाही, की आता ह्या सगळ्यांची सद्गतीसाठी काहीतरी 13 दिवसाची काम क्रिया करून जावं. काहीच मोह नाही ठेवला. सगळे भगवंत एकटाच आहे की नाही, आता सगळे गेले की नाही, तर ह्याचं कर्तव्य नव्हतं का? तुम्हीच म्हणा. यांची सगळ्यांची क्रियाकर्म करण्याची 13 दिवसाचं कशाचाही मोह भगवंताने केला नाही. समुद्र तीरावर रथ उभा केला आणि भगवंत जेव्हा इथं आला होता तेव्हा भगवंत पिंपळाच्या खाली येऊन बसला. तेव्हा दारुकाच्या म्हणजे त्यांचा जो रथ हाकणारा होता, दारुक आहे त्याचं नाव, तो त्याला म्हटलं की तू इथं समुद्र तीरावर उभा राहा, मी येतो. आणि येऊन इथं पिंपळाच्या झाडाखाली बसून गेला आणि तो तिकडे वाटच बघत बसला. पण श्रीकृष्णाला काही न येण्याची म्हणजे काही चिन्ह दिसेच नसे झाले, म्हणून तो शोधार्थ निघाला. शोध, आता बघतो बा कुठं बसलाय काय आहे, कारण अख्ख्या आयुष्याचं माहित आहे कुठेही गवळणी सोबत बसला आणि खेळत बसला. असं इथं तर आता झालं नाही पाहिजे, तरी काय झालं काय नाही जाऊन बघितलं पाहिजे, म्हणून तिथं निघाले. आणि तेव्हा श्रीकृष्णाच्या गळ्यातील आणि शोधतोय कुठेही माहिती नाही पडत आहे, कारण हा तर इथं लपून बसलाय झाडाखाली. तर त्यांनी तुळशी माळेची सुगंध आली, भगवंताच्या तुळशी माळेची सुगंध त्याला आली. त्यावरून त्या सुगंधावरून दारू त्या दिशेने बरोबर गंधाच्या दिशेने गेला आणि ते अलौकिक महाप्रकाश त्यांनी बघितला. आणि तिथं जाऊन त्याने त्या स्थानात त्यांनी अगदी खाली उडी मारली आणि त्यांनी भगवंतांनी त्या दोन्ही चरणावर त्यांनी लोटांगण घातले की भगवंता मी तिकडे वाट बघत आहे आणि तू असं केलं. दारू बघत असतानाच हे नृपनाथा, ते गरुड चिन्हाचा तो रथ, ते घोडे, ती ध्वज यासह दारुकाच्या समोर ते सगळं उडून स्वर्गाला चाललं गेलं. म्हणजे सगळं स्वतःच सगळं सामान घेऊन भगवंत जाणार आहे, काहीच इथं ठेवणार नाही. तो खाली उतरल्या बरोबर त्यांनी ते पूर्ण रथ, दारुकही बघत होता भगवंतही बघत होते आणि ते चिन्ह ते पूर्ण नृपनाथाचं ते गरुड चिन्ह त्यांच्या रथावर जे होतं ते त्यांचे घोडे विशेष घोडे होते, ते घोडे तो ध्वज यांच्यासह दारुका समक्ष तो रथ स्वर्गाला उडून गेला. असं एक एक शुकाचार्य म्हणाले, परीक्षिती लक्ष्मीपती श्रीकृष्ण निज धामांना जाताना आपले सर्व ऐश्वर्य आपली संपत्ती सगळं भूतलावर काही ठेवत नाही, स्वेच्छेने सगळं आणलं होतं. सगळं ऐश्वर्य सगळं घेऊन जाणार आहे, काहीच इथं भगवंत ठेवत नाही, सगळं घेऊन गेले. ऊर्ध्वगमन करते झाले. इह लोकात कीर्ती फक्त मागे ठेवली की माझे कीर्ती गात जा आणि स्वतःचा मोक्ष करून घ्या. इतका भोगविलास संपूर्ण संपत्ती सगळी त्यांनी घेऊन गेली. त्यांचे आल्याबरोबर सगळी संपत्ती आली होती आणि त्यांच्या गेल्याने सगळी संपत्ती निघून गेली, काही बाकी नाही राहिलं. आणि हा शेवटचा हा रथ होता तो सुद्धा निघून गेला. आणि विष्णूचे दिव्य आयुध्य त्या रथाच्या मागोमाग सुद्धा त्यांची आयुध जी होती चतुर्भुजाची ती सगळी निघून गेली. मलाच काय नेत नाही एवढं ते म्हणलं ना, हे सगळे म्हणतील, मग ते आयुध म्हणतील मलाच का नेत नाही, तसं तुम्ही पण जा. एवढ्याने श्रीकृष्ण सारखा म्हणजे स्वतः सारथी असा हा दारुक म्हणतो, रथही गेला रे आणि आयुष्यभर तुझा रथ हाकणारा मला का नाही नेत. ते आयुध म्हणतील की मला काय नाही, तर त्यांनी तू पाठवून दिलं पटकन, आणि मी तो रथ हाकणारा मला कसा, माझं काय. विचार करण्यासारखी गोष्ट झाली ना.
की मी तुझा नाही आहे का रे? जथ तुझा होता, चिन्ह तुझं होतं, सगळं तुझं होतं, आणि मला का नेत नाही? तेव्हा ते पाहून विस्मयाला पावला दारुक श्रीकृष्ण जनार्दनाला म्हणाला की माझा उद्धार का नाही, मला का नाही? त्याच्यात देखत गेला ना रथ नाही सगळं, म्हणून त्याचा दारुका भिऊ नकोस असे पूर्ण आश्वासन देऊन त्यालाही गुह्य अभिप्राय मानला, त्यालाही गुह्य ज्ञान दिलं, जे उद्धवाला दिलाय ना, किती जणांना जाता जाता देत आहेत बघा. त्यालाही अभिप्राय सांगितला की तू द्वारकेला जा, माझी अशी स्थिती यादव बंधूंना सगळ्यांना सांग की मी निघून गेलेलो आहे, हे सगळ्यांना सांग, आणि कुणीही द्वारकेत राहू नका, सगळ्यांना द्वारकेतून बाहेर काढ, कारण मी गेल्याबरोबर द्वारका समुद्रात बुडून जाईल, कारण मग त्यांचाही घात होईल. म्हणून जे जे थोडेफार म्हातारे असतील त्या सगळ्यांना तिथून लवकर तू जा, माझ्या निघण्याच्या पहिले तिथं पोच आणि त्यांना द्वारकेतून बाहेर काढ. आणि इकडे मी निघाला की तिकडे द्वारका डुबून जाईल समुद्रात, म्हणून तू त्यांना काढ. आणि मी प्राण सोडून पाहत होतो तर तो तसाच भगवंताने अंतकाळी तुझे श्रीमुख पाहताना मला अत्यंत सुख होत आहे. म्हणजे माझी ही द्वारका किती, म्हणजे मी त्यांना सगळ्यांना द्वारकेत राहू नये असे सांग, आणि द्वारका समुद्रात बुडेल तर कुठे जाणार मग ते? तर म्हणतात तुम्ही इंद्रप्रस्थाला जा, तिथं अर्जुन आहे, तिथं तो, म्हणजे तू ते सोडू नको, इंद्रप्रस्थाला अर्जुन आहे, ते तुमचे सगळ्यांचे रक्षण करेल. त्या म्हातारपणी आता आमचा मुलगा गेला, आता कोण आम्हाला सांभाळेल? तुम्ही आम्हाला अर्जुन सांभाळेल, तू यांना सगळ्यांना घेऊन इंद्रप्रस्थाला जा. प्रत्येकाला काम देत आहेत भगवंत, त्याला पूर्ण गुह्य ज्ञान दिलं आणि म्हणतात की तू माझ्या माग माग तुला यायचं नाही, हे काम तुला करायचं आहे. जसं काल आपण बघितलं उद्धवाला काम दिलं की नाही, की तुला हे काम करायचं आहे, तसं आज या दारुकाला म्हटलं की तुला हे काम करायचं आहे. या सगळ्यांना घेऊन अर्जुनाला जवळ सांग, आणि ते पूर्ण भगवंताच्या अंतकाळ तू बघितला आहेस. म्हणजे या शेवटचं दर्शन दारुकाने प्रेमळ भाव, त्यांनी ते सगळं अंतकाळ तुझ्या श्रीमुख पाहताना असे अत्यंत सुख त्याला झाले की मला शेवटी भगवंत दिसले, आता मी घेतो तुझं काम करतो. पण हे टाकून लोकांना दुःख देण्यासाठी ही दुःखद बातमी मी नेऊ का रे? आणि द्वारकेत जाणार मी नाही जात, मला हे असं काम तू नको सांगू की दुसरी बातमी. अगर तुमच्या माझ्यासारख्या साधारणाला अशी काही बातमी सांगायची असेल तर आपले पाय भारी होऊन जातात, तोंडातून शब्द नाही निघत. तर भगवंताच्या बाबतीत हे सांगणं, भगवंताच्या पाया पडला, चरण पक्के धरले, दारुकाचा प्रेमळ भाव पाहून देवादिदेव कृपेने द्रवला. म्हणतो अरे अशा योगाचा शोक मोह अजून तुला मी एवढं ब्रह्मज्ञान दिलं, तुझा अजून शोक मोह गेला नाही का? तू हा भाव टाकून दे, देवादिदेव कृपेने त्याला योग देतात, शोक मोह त्याचा नष्ट करतात. आणि हे दारुका तू स्वतः मी सांगितलेल्या भागवत धर्माचा आश्रय घे, म्हणजे तुला शोक मोह होणार नाही. त्या भागवत धर्माला तू आत्मनिष्ठ हो आणि सुख संवादी द्वंद्वामध्ये स्थिर राहा, म्हणजे द्वंद्वात जाऊ नको, द्वंद्वातीत हो. आणि अशा माझ्या मायेची रचना जाणून चिरकाळपर्यंत शांत राहा, जसा आता मी आहे शांत तसा तूही शांत करून स्वतःला राहा. दृढ श्रद्धेचा आश्रय घे आणि माझ्या अपरोक्ष ज्ञानाने ज्ञानोत्तर भक्ती जी मी तुला शिकवली आहे त्या भक्तीमध्ये तू लीन राहा. प्रारब्ध जोपर्यंत देह आहे तोपर्यंत असू दे. जशी आपण काल बघितली, परवा बघितली की मुक्तीच्या डोक्यावरची भक्ती, ती भक्ती ह्याला सुद्धा दिली, ज्ञानोत्तर भक्ती ज्याला नाव दिलं आहे तशी भक्ती तू करत राहा. आणि जसे तुझं प्रारब्ध असेल, जेव्हा देह ठेवण्याची वेळ येईल तेव्हा तोपर्यंत तू अशी ज्ञानोत्तर भक्ती कर, स्वतः ब्रह्म संपन्न तू होशील, मी तुला म्हणतो, कारण ब्रह्मज्ञान दिलं आहे.
तू ब्रह्मसंपन्न होशील. तुला तो भक्ती मार्ग तो सांगितला आहे तो बरोबर तू पाळत राहा. म्हणजे भक्ती शेवटपर्यंत करायची आहे. हे कर्तव्य कर्म जे आपण संसाराचे म्हणतो ते सोडावे लागतात, पण भक्ती करत राहा, सावधान राहा, हृदयात नित्य माझे ध्यान करत राहा. बघा काय शेवट पूर्ण शिकवण भगवंताची काय आहे. नित्य माझे ध्यान करत राहा, मुखात नेहमी माझे नामस्मरण ठेव. हे सगळे काय त्याला आहे का? तुम्हाला मला आहे. काय करायचं आहे तुम्ही आम्ही? नित्य ध्यान, नित्य मुखामध्ये नामस्मरण, कीर्तन करत जा, श्रवण कर, कथा श्रवण कर, हाताने माझी पूजा कर आणि डोळ्यांनी माझे दर्शन कर, पायाने माझ्या मंदिराकडे जायचं, दुसऱ्या कुठेही जायचं नाही. मला लग्नात जायचं आहे, मला मरणात जायचं आहे, इथं आता माझे पाय जाता कामा नये. फक्त माझे पाय आता दर्शनाला मंदिराकडेच जातील. पायाने मंदिराकडेच जायचं म्हणतात. आणि दसे इंद्रियांनी माझ्याच तीर्थाचे सेवन कर. इतकं त्याला भगवंतांनी शिकवण दिली. आणि तो श्रद्धेने काय सेवन पण काय करायचं? श्रद्धेने माझाच प्रसाद सेवन कर. उदर भरण नवे हे जाणे जे यज्ञ कर्म. ह्या भावनेने कर आणि शरीराने नेहमी मला साष्टांग नमस्कार कर. माझ्या भक्तांना आलिंगन देत जा, माझ्या भक्तांवर संतांवर प्रेम करत जा. करायचं ते सगळंच आहे, पण कुठं जागा बदलून दिली आहे भगवंतांनी. चालायची, बोलायची, काम करण्याची मनाई केली का? काहीच नाही, फक्त माझ्याकडे पलटवले, फक्त अशी युटर्न मारलाय. सगळा अगदी एक क्षण सुद्धा रिकामा जाऊ देऊ नकोस. कुठही एका क्षण तुझ्या आयुष्याचा रिकामा जाऊन दे नको. असे अनुष्ठान करून सर्वाभूती भगवत भाव ठेव. झालं? ही भाव तर सोडायचंच नाहीये. सर्वाभूती भगवत भाव असा तू ठेवशील तर तुझं वैराग्य वाढेल. आणि वैराग्य वाढलं की देहाभिमान नष्ट होईल. पुन्हा तेच एक दोन कितीदा सांगायचं सांग. आणि तुझा देहाभिमान नाश झाला की शुद्ध ब्रह्मज्ञान तेथे सहज निपजेल. ते वाळणार नाही, तिथं उपजेल. नवीन नवीन ब्रह्मज्ञान मिळत जाईल आणि निरपेक्षता राहील. कोणाचीही अपेक्षा करायची नाही की मी तुम्हाला हे सांगितलं ना, आता काय द्याल मला. निरपेक्ष विषयांची अपेक्षा अजिबात करायची नाही की मला हे मिळालं पाहिजे. अशी अपेक्षा चुकून सुद्धा होता कामा नये. अशी अपेक्षा अजिबात करू नको. आणि सर्व चराचराचे व्यवहार जे तुझे आहेत ते सगळे मिथ्य आहेत हे आठवण ठेवशील. ह्याकडे अजिबात आपला मन त्याच्यामध्ये जाऊ देऊ नको. हे सगळं कसं आहे? जसं दोरीवरचा सर्प. सर्प कधी खरा आहे का? तू त्याला खरं मानलाय. तसं हे संसारातले तुझे सगळे व्यवहार दोरीवरच्या सर्पासारखे आहेत. तुला चावतील ते तुला कळेल. हे सगळं माया कार्य आहे हे तुला आता स्पष्ट दिसून जाईल. कारण तुला ब्रह्मज्ञान झालेलं आहे. संसार आणि संसाराचे ज्ञानच मिथ्य आहे. तू संसाराकडे आपलं मन अगदी टाकू नको. तू बंधनातून मुक्त राहशील. आणि शेवटी ब्रह्मज्ञानी वगैरे जे नुसतंच बडबड करतात त्यांच्या गुंडाळ्यामध्ये येऊ नको. मी तुला असं जे वागायला सांगितलं आहे तसं तू वाग. किती स्पष्ट सगळं जीवन कसं घालवायचं सगळं भगवंतांनी सांगितलं ना. आता काही बाकी राहिलं का? पूर्ण भगवंत शिकवण देऊन जात आहे की जगाची रचना सुद्धा मिथ्य आहे. त्याला तू खरं मानूच नको. आणि मनपणाला तेव्हा लाजेल आणि ते सुद्धा शांत बसेल. मग तू असं सर्व असं जीवन तुझं गाळशील ना तेव्हा तुझं मन शांत बसेल. असं मन नाही बसत हो की तुम्ही म्हणाल आम्ही थोडीशी माळ स्मरण करतो, थोडस काहीतरी पूजा करतो आणि मन नाही होणार.
असं पूर्ण करावं लागते, तेव्हा तुझं मन मनपणाने शांत होईल आणि तेव्हा विज्ञान होईल. म्हणजे हे ज्ञान आहे, ज्ञानाचं विज्ञान म्हणजे जे आपण वागतो ते विज्ञान. ऐकून माहिती झालं ना, आता तसं जीवनात उतरवायचं आहे. जसं आपण भिक्षू गीत मध्ये बघितलं होतं की त्यांनी सगळं स्वतःच्या जीवनात कोणावरही दोष दिला का भिक्षूंनी, की सगळं माझ्याच्याने झालं. तसं कोणावरही दोष, जे आपलं चांगलं वाईट आहे ते माझ्याच्याने माझं झालं आहे हे आपण बघायचं आणि पूर्ण ब्रह्मपणामध्ये राहायचं. असा तू विज्ञान होशील. आणि मी तूपणाचं द्वैत कधीही करू नको. म्हणजे मी तूपणामधून निघाला म्हणजे कुठं अद्वैतात. तू अद्वैतात राहा आणि अशा अद्वैतामध्ये तू मुख्य म्हणजे साधक म्हणून, ब्रह्म म्हणून तू माझ्याकडे येशील. जगात अद्वैतासारखं कोणचंही ज्ञान नाही आहे. मग तू हे विषय भोग जे तुला खायला प्यायला घालायला, हे तुला कशाचेही बाधा होणार नाही. याला बाधानुवृत्ती म्हणतात, उपशम म्हणतात, की सगळं करून सुद्धा अलिप्त. बाधानुवृत्ती असं या परमार्थामध्ये त्याचं नाव आहे, की सगळं करायचंच आहे, संसारात राहून सुद्धा त्याची बाधा, जर असं आपण वागलं तर त्याची बाधा आपल्याला होत नाही. म्हणजेच उपशम त्याला म्हणतात. असा उपशम ज्याला प्राप्त झाला त्याच्यातनं माझ्यात काही फरक नाही. बघा, निघून गेल्यावर सुद्धा भगवंताने माझ्यासारखं होण्याची सोय आपल्याला करून. उद्धवच त्यांच्यासारखा झाला का? अजून सुद्धा तुम्ही आम्ही सुद्धा तसे होऊ शकतो. जो असा वागेल म्हणतात त्याच्यातनं माझ्यात काही फरक नाही. भगवंत स्वतः बोलत आहे. हेच परमार्थाचे रहस्य आहे, ते मी तुला सांगतो. आणि तुझ्यात त्याच्यातनं माझ्यात फरक नाही. दारुकाच्या हृदयात या निरूपणाने परमार्थाचे रहस्य प्रकट झाले. आणि तो दारुकाच्या हृदयात जे प्रकट झाले, तो अहंकार, तो सगळा त्यांनी सोडून दिला. अलंकाराचे सोने, अलंकार सोने पाहू लागला. अलंकार आपण जे पाहतो, सोने नाही पाहत. आता अलंकार स्वतः सोने बघू लागले. कळलं का? अलंकार सोने बघत आहे. आणि अशा रीतीने तो आतल्या आत मुक्त झाला. पूर्ण माझ्यात आणि कृष्णातही आता काही भेद नाही हे त्याला माहिती झालं. आणि अशा रीतीने देह लोभाने देहाचे वियोगाचे दुःख त्याच्या डोक्यातून आता निघून गेले, त्याच्या हृदयातून निघून गेले, की हा देहातून जाणार आहे. देह वियोगाचं जे त्याला दुःख झालं होतं ते त्याच्या निघून गेलं. दारुकाने श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला, भगवंताचे पाय आपल्या मस्तकावर ठेवून घेतले आणि स्वतः दुःखी होऊन द्वारकेकडे निघून गेला. व्याधाला स्वर्गात पाठवलं, याला द्वारकेत पाठवलं. दारुकाला, उद्धवाला बद्रिकाश्रमामध्ये पाठवलं. आणि आता निघालच आहे अजून, तर मैत्रीय मुनी आले मधात. आणि पुन्हा तो निघाल्या बरोबर दारुकाला पाठवला तोच मैत्रीय मुनी श्रीकृष्णाजवळ आले आणि मैत्रियांना सांगितले, ब्रह्मज्ञानाचे उपदेश केले, पूर्ण ब्रह्मज्ञान सांगितला आणि म्हणाले की मैत्रिया, तू आहे ना हा उपदेश तू हे गुह्य ज्ञान जे मी तुला दिलं आहे ते तू विदुराला देशील. आज जर विदुर माझ्याजवळ असताना तर त्याला मीच दिलं असतं, पण मला निघून जायचं आहे. हे ज्ञान मी तुला देतो, तू त्याला देशील. आणि हे गुह्य इकडे जो लपलेला आहे हा आपला उद्धव त्याने ऐकला. म्हणून उद्धवाला माहिती झालं की हा अधिकार म्हणजे तुला गुरु रूपाने तुझा म्हणजे मैत्री ह्या ज्या विदूर उद्धवाकडे गेला की तू मला तो उपदेश दे. म्हणून उद्धवाने म्हटलं की मी तुझा गुरु नाही आहे, भगवंताने तुला गुरु रूपाने मैत्रीय मुनीला तुझ्यासाठी ठेवलेला आहे, तू त्यांच्याजवळ जा, ते तुला उपदेश करते.
ते तुझे गुरु आहेत. आणि उद्धवाला हे त्यांनी लपून बसला होता, म्हणून त्यांनी हे ऐकलेलं होतं, म्हणून त्यांनी उद्धवाने याला आपल्या विदुराला उपदेश केला नाही आणि मैत्रियांकडे पाठवलं, कारण भगवंतांनी नेमणूक केली होती. आणि अशा रीतीने उद्धव श्रीकृष्णाला आता समोर आला, आता त्याच्याने राहवल्या नाही गेलं, समोर आला, स्वतःही श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि बद्रिकाश्रमाकडे निघून गेला. आणि इकडे दारुकाला द्वारकेत पाठवलं, मैत्रियेला आश्रमात पाठवून दिलं, उद्धवाला बद्रिकाश्रमात पाठवलं, व्याधाला स्वर्गात पाठवलं. इतक्या जणांना भगवंतांनी बाण लागल्यावर सुद्धा आपापल्या कामाला लावलं आणि उपदेश करून पाठवलं की दुःखी नका हो, मी आहेच. अशा रीतीने सर्व देव भगवंताला निज धामाला, आता एक भगवंत निघायचे बाकी आहे. हे 4 जण निघून गेले आणि भगवंत निज धामाला निघालेले पाहण्याकरता सगळे देव आकाशामध्ये गर्दी करू लागले. सगळे बघता येत आहे की श्रीकृष्ण जो जन्म देत आहे तो जन्माचा नियंता विदेह असून अंगावर देहाची अवस्था कशी सोडणार हे आता बघितलंच पाहिजे. आणि आज तो मरण नसूनही मरणाची लीला कशी करणार आहे. जन्माची लीला सगळ्यांनी बघितली, पण मरणाची लीला कोणाला बघायला नाही मिळाली. मरणाची लीला हा मोठा चमत्कार गारुड्यासारखा भगवंताने केला आणि हाच एकादश स्कंदाचा कळस होऊन गेला. ही सगळ्यात मोठी लीला भगवंताने इथं केलेली आहे की तीच निर्याण काळाचं जे माझ्या ते आपण पुढच्या अध्यायात अजून सुरूच आहे, अजून संपलं नाही. इथं निर्याण नाही करणार, पुढच्या अध्यायात करू. 31वा अध्याय, हा 30वा अध्याय. इथं सगळ्यांना भगवंताने उपदेश केला आहे, म्हणून हा कळसाध्याय आहे. सगळ्यात शेवटी कळस ठेवला जातो. हा म्हणून हा एकादश स्कंधाचा कळस म्हणजेच श्रीकृष्णाचे निर्याणाचा अध्याय आहे. आणि हा माझ्या श्री गुरूंनी शरण गेल्यामुळे हे मला बोलता आलं. नाहीतर काल पण सांगितलं, आज पण सांगते, मला साधं मराठी सुद्धा बोलता येत नव्हतं, पण श्री गुरूंनी कृपा केली म्हणून हे सगळं ज्ञान निघालेलं आहे. अशा रीतीने श्री गुरूंना शरण गेलं तरच हे सगळं जमते. आपण आपल्या बुद्धीने करायला गेलं काही नाही जमत. माझे श्री गुरु नेहमी म्हणतात, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होत नसतो. त्यांना शरण गेलं, त्यांच्याच हिशोबाने सगळं शरण गेल्यामुळे एक रूपता साधली. त्यांनी माझा मीपणा काढून घेतला, म्हणून हे सगळं निरूपण जमलं. पुढील अध्यायामध्ये निरूपण निर्दोष आहे आणि सद्गुरु कृपेने, माझ्या श्री गुरूंच्या कृपेने तेही व्याख्यान करील, पण उद्या करील. आज आपण इथं थांबूया. इति श्रीमद भागवते महापुराणे एकादश स्कंदे परमहंस संहिता स्वकुल निर्धारण नाम तृतीयविंशोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमस्कार करते. श्री राम जय राम जय जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.